म्हणजे काय वगैरे. आणि ही जी नवीन आर्थिक धोरण आहे जे 1991 साली भारतानं अवलंबलं, ज्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं, पी व्ही नरसिंह राव पंतप्रधान होते आणि आपल्या आत्ताच दिवंगत जे अर्थतज्ञ आहेत मनमोहन सिंग, जे आपले माजी पंतप्रधान, ते त्यावेळेचे अर्थमंत्री होते, बरोबर. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था ही मंदीच्या काळात असताना एक आर्थिक धोरण अवलंबलं होतं. त्यालाच काय म्हटलं जातं, LPGचं धोरण, म्हणजे उदातीकरणाचं, खाजगीकरणाचं आणि जागतिकीकरणाचं धोरण अवलंबलं. आता याचा आणि आपल्या या संकल्पनेचे काय संबंध आहे असं तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे, बरोबर. म्हणजे LPGच्या धोरणाचा आणि आता ऑन जॉब ट्रेनिंगच्या संकल्पनेचा काय संबंध आहे असा प्रश्न पडणं साहजिकच आहे तुम्हाला. तर काय आहे बघा हे LPGचं धोरण. तर नेमकं LPGचं धोरण काय हे समजून घेतल्यानंतर आपल्याला कळेल की दोन्हीचा संबंध काय किंवा सहसंबंध काय आहे, बरोबर. तर जर आपण बघितलं, मी सांगितलं तुम्हाला 1991 साली हे धोरण स्वीकारलं भारतानं. तर लिबरलायझेशन म्हणजे काय, तर जे आपल्या इकॉनॉमिक सेक्टरमधल्या ज्या, म्हणजे अर्थव्यवस्थेमधल्या ज्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आहेत ना, त्याच्यावरील निर्बंध कमी करण्याची ही प्रक्रिया आहे लिबरलायझेशन म्हणजे. 1991 पूर्वी आपल्या देशामध्ये ज्या वेगवेगळ्या सरकारी कंपन्या होत्या, खाजगी कंपन्या होत्या, त्याच्यावरती काय होत्या, सरकारनं अनेक बंधनं घातली होती. म्हणजे कशा संदर्भातली बंधनं असायची की औद्योगिक परवाना असेल, किमती असतील, किंवा आर्थिक नियंत्रण असेल, आयात परवाना असेल, परकीय चलनाचा असेल, किंवा मोठ्या कंपनीमधील गुंतवणूक असेल, अशा पद्धतीची बंधनं होती. लिबरलायझेशन आपण अवलंबल्यानंतर काय केलं, तर ही जी बंधनं आहेत ना सरकारनं लावलेली, ती सैल केली होती किंवा त्याच्यात शिथिलता आणली, बरोबर. हे झालं लिबरलायझेशन. म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू शकतो, उदारीकरण म्हणजे काय, तर उत्पादन युनिट जे आहेत ना त्याच्यावरती सरकारची बंधनं कमी करण्याची प्रक्रिया सुरुवात झाली. कधीपासून, 1991 पासून, ज्यावेळी आपण हे धोरण अवलंबलं तेव्हापासून. त्याच्यानंतर प्रायव्हेटायझेशन, खाजगीकरण म्हणजे काय, तर खाजगीकरण म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, सरकारी मालकीचे जे व्यवसाय आहेत किंवा जे क्षेत्र आहेत सरकारी मालकीचे, त्याच्यामध्ये खाजगीकरणाचा किंवा त्याच्यामध्ये खाजगीकरणाला वाव देणे किंवा ती खाजगी क्षेत्र सरकारी क्षेत्र चालवण्यास देणे. म्हणजे थोडक्यात सरकारचं जे नियंत्रण आहे सार्वजनिक क्षेत्रांच्यावरचं, ते कमी करून वैयक्तिक त्याच्यामध्ये नियंत्रण आणण्याची व्यवस्था करणे, याला आपण काय म्हणू शकतो, खाजगीकरण असे म्हणू शकतो. त्याच्यामध्ये काय, म्हणजे त्याच्यामध्ये पण क्रायटेरिया असतात वेगवेगळे, कशा पद्धतीचं तुमचं खाजगीकरण सर असावं. आवाज हॅलो, येत नाही क्लिअर. हॅलो, आता येतो का आवाज? आवाज खूप कमी येतोय. एक मिनिट. थोडं जरा मोठ्यानं सांगा सर. हा बघा, आता येतोय का? तुमचा कॅमेरा बंद करा. येतोय का आवाज? नाही सर, कमीच येतोय आवाज. ऐकू येत नाही अजिबात. हॅलो, आवाज येतोय का? हा सर, या लागलाय. हा ठीक आहे. जर आपण प्रायव्हेटायझेशन बघितलं, म्हणजे खाजगी क्षेत्राची जी हिस्सेदारी असते ना, म्हणजे सार्वजनिक क्षेत्राची, ती 100% असल्याच्या नंतर, म्हणजे खाजगी क्षेत्रात ज्यावेळी प्रवेश होतो त्याच्यामध्ये 51% जास्त जर हिस्सेदारी झाली खाजगी क्षेत्राची, तर त्याला, म्हणजे त्याचं जे नियंत्रण आहे त्या क्षेत्राचं, ते खाजगी क्षेत्राकडे जातं. त्याला आपण काय म्हणतो, प्रायव्हेटायझेशन. आणि जागतिकीकरण म्हणजे काय, तर भारतीय, कोणाच तरी माईक चालू आहे बघा, आवाज येतो कोणाचा तरी जोरात, मला इथं ऐकायला येते. हॅलो, माईक माईक कुणाच तरी चालू आहे, माईक चालू आहे कुणाच तरी, शुभांगी कोणतरी आहे, त्यांचा माईक चालू. माईक कुणाच तरी चालू आहे बघा. को हॅलो, कोण माईक ते बंद करा, कुणाचा माईक चालू आहे. शुभांगी कोण आहे ती शुभांगी, माईक बंद करा त्यांचा. पडलो. केलं काय? नाही चालू आहे. काय म्हणले? हॅलो, शुभांगी कोण आहे, शुभांगी? त्यांचा माईक, हा ओके ठीक आहे. तर जागतिकीकरणाची प्रक्रिया म्हणजे काय, आपण बघितलं लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन,
आणि जागतिकीकरण, बरोबर. म्हणजे एलपीजीचं धोरण ज्याला आपण म्हणतो ते धोरण म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेला उद्योग आणि व्यवसायाच्या माध्यमातून काय करणं, जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्याची प्रक्रिया. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेला उद्योग आणि व्यवसायाच्या माध्यमातून, भारतातील उद्योग आणि व्यवसायांच्या माध्यमातून काय करणं, जागतिक अर्थव्यवस्थेला जोडण्याची प्रक्रिया म्हणजे काय, तर थोडक्यात आपण जागतिकीकरण म्हणू शकतो. म्हणजे आपण काय, लिबरलायझेशन म्हणजे काय बघितलं. लिबरलायझेशन म्हणजे काय, तर जी सरकारी नियंत्रणाची जी प्रक्रिया होती, सरकारी जे कायदे होते उद्योगधंद्यांच्या संदर्भात किंवा व्यवसायाच्या संदर्भात, त्याच्यावरती सरकारचं जे नियंत्रण होतं ते सैल करण्यात आलं. लिबरलायझेशन म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेला काय करण्यासाठी, चालना देण्यासाठी. म्हणजे 1991च्या आसपास मंदी होती, त्यावेळी मनमोहन सिंग हे आपले अर्थमंत्री होते, काँग्रेसच्या काळातली गोष्ट आहे. त्यावेळी धोरण त्यांनी अवलंबलं, बरोबर. त्याच्यामुळे काय केलं त्यांनी, व्यवसायांच्या वरती निर्बंध कमी केले. म्हणजे त्यावेळी काय परिस्थिती झाली निर्माण, की आता बाहेरचे जे व्यवसाय आहेत किंवा बाहेरचे जे व्यापारी आहेत किंवा बाहेरच्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्या भारतामध्ये खुल्यापणाने व्यापार करू शकू लागल्या. म्हणजे त्या व्यापाराचा त्यांना काय झाला, मार्ग मोकळा झाला. म्हणजे सरकारनं काय केली, त्याच्यावरची नियंत्रणं कमी केली. म्हणून त्याच्यानंतर प्रायव्हेटायझेशन केलं सरकारनं. म्हणजे जी वेगवेगळी क्षेत्र आहेत, म्हणजे आता जर आपण बघितलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खाजगीकरणाची प्रक्रिया चालू आहे. म्हणजे रेल्वेचं खाजगीकरण झालं, त्याच्यानंतर आता शिक्षण व्यवस्थांचं खाजगीकरण मोठ्या प्रमाणात चालू आहे. म्हणजे जी क्षेत्र सार्वजनिक जीवनाशी निगडीत आहेत अशा क्षेत्रांचं काय करणं, मालकीत्व किंवा त्यांचं नियंत्रण हे खाजगी ग्रुपकडे देणं, अशा अर्थाने ते प्रायव्हेटायझेशन घ्यायचं. आणि ग्लोबलायझेशन, आता ह्याच्यामुळे काय झालंय, म्हणजे हे एलपीजीचं धोरण अवलंबल्यामुळे काय झालं, तर एक प्रकारची केवळ नफा मिळवण्याची वृत्ती निर्माण झाली. काय झाली, नफा मिळवण्याची वृत्ती आपल्या याच्यामध्ये किंवा नफ्याची व्यवस्था, नफा मिळवण्यासाठी एक व्यवस्था तयार झाली. आणि त्याच्यातूनच काय झाली, स्पर्धेतून एक्सक्यूज मी सर. स्पर्धा. हा, कुणाचं माहिती तर सर नाही, मी ऍक्च्युली तुम्हालाच हे केलं. सर हा, बरं. थोडस मोठ्यानं बोलू शकता का, का नीट ऐकू येत नाहीये बोललेलं. होय का, हां हां बघा आता व्यवस्थित येतो का आवाज. हां सर, आत्ता येतोय. आत्ता येतोय येतोय. ना, हां, ठीक आहे ठीक आहे, ओके. थँक्यू. म्हणजे थोडक्यात काय झालं, तर मोठ्या प्रमाणात एलपीजीच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात नफा मिळवण्याची व्यवस्था भारतामध्ये तयार झाली. आता हे कॉर्पोरेट सेक्टर वगैरे जे आहे, आता जे आपण कॉर्पोरेट सेक्टर म्हणून ओळखलं जातं त्याला, बरोबर आहे का. आता कॉर्पोरेट सेक्टर म्हणजे ओजीटीची संख्या म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंगचं प्रमाण हे काय आहे, जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतं. आता तुम्ही म्हणाल मग खाजगी क्षेत्रातच आहे, सरकारी क्षेत्रात नाही आहे का, तर नक्कीच आहे. ओजीटी म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात. आता कोणते कोणते दोन प्रकार पडतात, तर कामावरती असताना प्रशिक्षण देणं आणि काम जॉईन करण्याच्या अगोदर प्रशिक्षण देणं, असे दोन प्रकार पडतात. आता तुम्हाला सगळ्यांनाच यूपीएससीची परीक्षा माहिती असेल, बरोबर आहे ना. तर ज्यांचं सिलेक्शन होतं यूपीएससीमध्ये, त्यांना कामावर जाण्याच्या अगोदर किंवा त्यांना ड्युटी जॉईन करण्याच्या अगोदर एक प्रशिक्षण दिलं जातं, लक्षात ठेवा. याला काय म्हटलं जातं, जॉईनिंगच्या अगोदरचं प्रशिक्षण म्हटलं जातं. आणि ॲक्च्युली कामावरती जॉईन झाल्याच्या नंतर त्यांना वेगळं प्रशिक्षण, म्हणजे प्रशिक्षण नसतंच ते, पण त्यांना प्रशिक्षण अगोदर, कामाच्या अगोदर दिलं जातं. आपल्या संकल्पना अशाच आहे. म्हणजे कामाच्या ठिकाणचं प्रशिक्षण म्हणजे काय, तर तुम्ही ॲक्च्युअल जॉबला गेल्याच्या नंतर जे तुम्हाला शिकण्यासाठी मिळतं, अशा पद्धतीने कामाच्या ठिकाणचे प्रशिक्षण ही संकल्पना आहे. आता कॉर्पोरेट सेक्टर ज्याला म्हणतो आपण, बरोबर. आता कॉर्पोरेट सेक्टरबद्दल काय माहिती, कारण ऑन जॉब ट्रेनिंगचं जे आणि तुम्हाला जे आता हे केलं जाते, म्हणजे हे जे आपल्या लेक्चरचं काही उद्दिष्ट असतील, बरोबर. हे ऑन जॉब ट्रेनिंगचं लेक्चर ठेवण्यापाठी मग काही उद्दिष्ट असतील, काय उद्दिष्ट असतील, तर तुम्हाला कॉर्पोरेट सेक्टर म्हणजे काय आहे याची माहिती होणं, त्याच्या पाठीमागचं एखादं उद्दिष्ट असू शकतं. आता कॉर्पोरेट सेक्टरमध्ये बऱ्यापैकी जॉब आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये तुमच्या ह्या स्किलचा काय उपयोग आहे वगैरे वगैरे असे प्रश्न पडू शकतात तुम्हाला. म्हणजे त्याबद्दल तुम्हाला कॉर्पोरेट सेक्टर म्हणजे काय, तुम्हाला काय माहिती आहे, सांगता येईल का कोणाला. हॅलो, कॉर्पोरेट सेक्टर बद्दल काही कोणाला माहिती आहे, सांगता येईल का. हम्म?
काय सांगता येणार नाही कुणाला. कॉर्पोरेट सेक्टर म्हणजे काय, तर आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा असा भाग आहे किंवा अशा भागाचा सूचित करतो किंवा अशा भागाला अधोरेखित करतो ज्या भागाचा किंवा ज्या भागाचं उद्दिष्ट केवळ आणि केवळ नफा मिळवणे हेच असतं. अशा भागाला काय म्हणून संबोधित केलं जातं, कॉर्पोरेट सेक्टर म्हणून संबोधित. त्याच्यामध्ये काय असतं, त्याच्यामध्ये आता आपण सरकारी व्यवस्थेमध्ये बघतो तिथे एक वयाची अट आहे तुम्हाला रिटायरमेंट होण्यासाठी किंवा रिटायरमेंटची वयाची अट आहे. पण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये तसं आहे का, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये शक्यतो तुम्हाला वयाची अट नसते रिटायरमेंटसाठी. ते तुम्हाला काय करतात, तरुण फ्रेशर्स ज्याला आपण म्हणतो, ॲस्पिरंट्स ज्याला आपण म्हणतो, जे तरुण मुलं जे आहेत त्यांना काय करतात, ते हायर करतात आणि त्यांच्या तरुणपणात कशी असते व्यक्तीची कार्यक्षमता जास्त असते लक्षात ठेवा, आणि त्या कार्यक्षमतेचा जास्तीत जास्त वापर करून घेण्याचा प्रयत्न ते कॉर्पोरेट सेक्टर करत असतं. कशासाठी, नफा मिळवण्यासाठी किंवा त्यांची जी उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या उद्देशाने काय करत असतं, कॉर्पोरेट सेक्टर तरुणांचा वापर करून घेत असतं. तर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये किती प्रकारच्या कंपन्या असतात, तर 3 प्रकारच्या कंपन्या असतात याच्यामध्ये. म्हणजे सार्वजनिकरित्या व्यापार होणाऱ्या कंपन्या, काय म्हणतोय, सार्वजनिकरित्या व्यापार होणाऱ्या कंपन्या. आता शेअर मार्केट तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, माहिती आहे ना शेअर मार्केट सगळ्यांना. हो सर. हां, शेअर मार्केटमध्ये काय असतं, तर व्यापार होणाऱ्या कंपन्या असतात लक्षात ठेवायचं. व्यापार करणाऱ्या आणि व्यापार होणाऱ्या अशा असतात. म्हणजे काय, तर त्या कंपन्यांचे शेअर्स कधी स्टॉक एक्सचेंजवरती सूचीबद्ध आणि नोंदणीकृत असतात. सूचीबद्ध आणि नोंदणीकृत असतात किंवा त्यांची नोंदणी झालेली असते स्टॉकची. त्यांच्या स्टॉक म्हणजे काय, तर एक प्रकारची आपली भागीदारीच असते. आपण भागीदारी त्या कंपनीची विकत घेतो. म्हणजे ह्यांचा व्यवहार कोण करत असतं, सर्वसामान्य जनता. व्यवहार कसा, तर खरेदी करणं आणि विकणं अशा पद्धतीचा व्यवहार काय करत असते, जनता करत असते. अशा पद्धतीच्या कंपन्या म्हणजे सार्वजनिकरित्या व्यापार होणाऱ्या कंपन्यांचा समावेश कशामध्ये असतो, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असतो. त्याच्यानंतर खाजगी कंपन्या म्हणजे स्वमालकीचे जे व्यवसाय असतात त्यांचे, एखाद्या ग्रुपचे असतील किंवा एखाद्या व्यक्तीचे असतील, ते स्वमालकीचे जे व्यवसाय असतात त्या व्यवसायांचा सुद्धा समावेश कशामध्ये असतो, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये. आता आपण बघतो पुण्यासारखी ठिकाण आहे, जे पुणे आपलं बँगलोर, पुणे हे काय म्हणून ओळखलं जातं, IT हब म्हणून ओळखलं जातं, बरोबर. त्यात वेगवेगळ्या मोठमोठ्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या वगैरे कंपन्या आहेत, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत, उत्पादन क्षेत्र आहेत त्या ठिकाणी. ह्या काय आहेत, तर या खाजगी कंपन्या आहेत. त्याचा सुद्धा समावेश कशामध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये होतो. आणि त्याच्यामध्ये काय नंतर तिसऱ्या प्रकारच्या कंपन्या कोणत्या असतात, तर बहुराष्ट्रीय कंपन्या असतात. बहुराष्ट्रीय कंपन्या म्हणजे काय, तर मोठ्या मोठ्या कंपन्या असतात ज्या अनेक देशामध्ये कार्यरत असतात. उदाहरणार्थ इन्फोसिस घ्या. इन्फोसिस ही काय सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची एक कंपनी आहे, बरोबर. ती फक्त भारतातच आहे का, नाही, तर ती भारताबाहेर सुद्धा कार्यरत आहे. म्हणजे मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत ज्या फक्त भारतात कार्यरत नसून जागतिक स्तरावरती त्या कार्यरत असतात. त्याच्यामुळे काय होतं, त्यांचं कार्यक्षेत्र वाढतं त्या कॉर्पोरेट सेक्टरचं, बरोबर. याच्यामध्ये काय असतं, याच्यामध्ये म्हणजे प्रामुख्याने जर आपण विचार केला, कामाच्या ठिकाणच्या प्रशिक्षणाची जी संकल्पना आहे ती कुठून उदयास आलेली आहे, तर या कॉर्पोरेट सेक्टरच्या जास्तीत जास्त नफा मिळवण्याच्या प्रवृत्तीमधून उदयास आलेली आहे. आता एक तुम्हाला बिल गेट्स माहिती आहे का, बिल गेट्स कोणाकोणाला माहिती आहेत, कोणाकोणाला माहिती आहेत, सर माहिती आहे मायक्रो तुम्हाला. हां, कोण, बरोबर आहे, बोला. मायक्रोसॉफ्ट चा फाउंडर बिल गेट्स. बरोबर, मायक्रोसॉफ्टचे फॉर्मर CEO आहेत ते, बरोबर आहे ना. मायक्रोसॉफ्टचे फॉर्मर CEO आहेत बिल गेट्स यांनी बोलताना एका ठिकाणी काय बोललं होतं, तुम्ही कोणीही असा, तुम्ही खेळाडू असा, जिम्नॅस्ट असा, कर्मचारी असा, त्याच्यानंतर विद्यार्थी असा, नेता असा, कोणीही असा, तुम्हाला तुमच्या क्षमता ओळखण्यासाठी एखाद्या ट्रेनरची आणि ट्रेनिंगची आवश्यकता असते. काय, तुम्ही कोणीही असा, तुमच्या क्षमता तुम्हाला ओळखण्यासाठी ट्रेनरची आणि ट्रेनिंगची आवश्यकता असते, लक्षात ठेवा. ट्रेनर म्हणजे कोण, प्रशिक्षण देणार, आणि ट्रेनी म्हणजे कोण, तर प्रशिक्षण घेणारा. तर या वाक्याचा खरा अर्थ काय आहे लक्षात ठेवा. तर ते तसे का म्हणाले, तर ट्रेनिंग देणारी जी व्यक्ती आहे ना ती खऱ्या अर्थानं आपल्याला अभिप्राय देत असते. अभिप्रायाचा अर्थ समजतोय का, तुम्ही एखाद्या वेळी एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही जेवायला गेला, लक्षात ठेवा, तर तिथं किंवा आणखीन कुठेही गेलात, तुम्ही एखाद्या म्युझियमला भेट द्यायला गेलात, जेवायला गेलात, आणखीन कुठल्याही ठिकाणी गेलात, तर तिथे एखादं
अभिप्राय पुस्तक ठेवलेलं असतं बघा. म्हणजे जे कोणी भेट देणारे आहेत, जे कोणी गिरायक असतील, जे कोणी इथे येणारे व्यक्ती आहेत, त्यांचे अभिप्राय घेण्यासाठी म्हणजे त्यांचं मत नोंदवण्यासाठी काय एक पुस्तिका ठेवलेली असते लक्षात ठेवा. ती कशासाठी असते अभिप्राय पुस्तिका, किंवा अभिप्राय कशासाठी घेतला जातो, कशासाठी घेतला जातो काय सांगता येईल तुम्हाला? सर फीडबॅक म्हणजे पुढे जाऊन कसं तो बिझनेस अजून बेटर करता येईल किंवा सर्व्हिस बेटर अगदी करता येईल त्यासाठी. अगदी बरोबर आहे. म्हणजे पुढे जाऊन अगदी आपल्याला बेटरमेंट कशी त्याच्यामध्ये मिळवते, म्हणजे कमतरता कोणकोणत्या आहेत त्या कमतरतेचा शोध घेण्यासाठी अभिप्राय घेतला जातो. बरोबर. म्हणजे बिल गेट्स सुद्धा तेच म्हणणं होतं की जो तुम्हाला ट्रेनिंग देत असतो तो तुम्हाला अभिप्राय देत असतो. अभिप्राय देत असतो म्हणजे काय करत असतो, तुमच्यातील कमतरतांची जाणीव तुम्हाला करून देत असतो आणि त्या कमतरतेवरती तुम्ही काम करून अधिकाधिक काय होत असता, तुमचा विकास साधण्याचा प्रयत्न करत असता लक्षात ठेवा. म्हणूनच बिल गेट्स म्हटलेलं आहे की अभिप्राय देणारे लोक आपल्या आजूबाजूला पाहिजेत. अगदी कामाच्या ठिकाणच्या जी आपली कामाच्या ठिकाणचे जे प्रशिक्षण आहे या संकल्पनेचा सुद्धा हाच अर्थ आहे की तुमच्यामध्ये जास्तीत जास्त प्रगती व्हावी. आता हा कोणाच तरी माईक चालू आहे बघा. कामाच्या ठिकाणचे प्रशिक्षण म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला? म्हणजे आपण पार्श्वभूमी बघितली, कामाच्या ठिकाणचं प्रशिक्षण म्हणजे काय, काय सांगता येईल का तुम्हाला? पार्श्वभूमी बघितलं आपल्याला कॉर्पोरेट सेक्टरमध्ये संकल्पना उदयास आली वगैरे वगैरे बघितलं आपण. 1991 नंतर जे आर्थिक धोरण भारताने स्वीकारलं त्याचा संबंध या संकल्पनेच्या उदयास आहे. अगोदर ही होती पण मोठ्या प्रमाणात त्याच्यानंतरही कामाच्या ठिकाणचं प्रशिक्षण ही संकल्पना आपल्या त्याच्यामध्ये वापरली जाऊ लागली. काय सांगता येईल आता? सर हे अप्रेझल्स वगैरे जे घेतात म्हणजे हा जॉबमध्ये त्याच्याशी संबंधित आहे का? कशाची? अप्रेझल वगैरे जो होत असतो म्हणजे ट्रेनिंग होतं आणि ट्रेनिंग नंतर जे हा अप्रेझल होतं. बरोबर आहे, बरोबर आहे. ही एक प्रक्रिया आहे लक्षात ठेवा. तुम्हाला समजून काय घ्यायचं, कामाच्या ठिकाणचे प्रशिक्षण का असतं, त्याचं महत्त्व काय आहे, त्याच्यानंतर तो आहे तुम्हाला पुढे भाग. पण ही काय आपलं म्हणजे नेमकी संकल्पना काय आहे, कारण सोपं आहे याच्यामध्ये काय असं नाही आहे. तुम्हाला त्याच्याबद्दल काय माहिती आहे का? सर ते एक म्हणजे तसं ऐकून येते म्हणजे की समजा आता कुठल्या तरी नवीन जॉबला जॉईन झालं तर तिथे हा जो ट्रेनिंग असतो तर त्या हा ट्रेनिंगमध्ये स्पेसिफिकली त्या कंपनीसाठी आणि जे प्रोसेसेस त्या कंपनीचे आहेत त्याचं हा ट्रेनिंग घेऊन ते प्रोसेसेस इम्प्रूव्ह वगैरे करायला सांगतात म्हणजे काय अगदी कुठं अगदी कुठल्या अगदी त्याच्या अगदी बरोबर आहे. म्हणजे प्रोसेस म्हणजे काय इम्प्रूव्ह करायची, प्रोसेस तर इम्प्रूव्ह करायची. एक 2 मिनिटं. हा, तर कामाच्या ठिकाणचं प्रशिक्षण म्हणजे काय येते नाही का? ज्या ठिकाणी व्यक्ती काम करते त्या ठिकाणी कामासंबंधित किंवा त्या नोकरी संबंधित दिले जाणारे प्रशिक्षण. बरोबर. म्हणजे खाजगी क्षेत्रात असू शकतं आणि आपल्या शासकीय नोकऱ्यांमध्ये सुद्धा असू शकतं. म्हणजे प्रामुख्याने कुठे तिथे स्पर्धा परीक्षा वगैरे असतात, त्या स्पर्धा परीक्षेतून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना काय केलं जातं, कामाच्या अगोदरचं प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे कामाच्या अगोदर, जाण्याच्या अगोदर म्हणजे संभाव्य कामाचं स्वरूप कसं आहे वगैरे वगैरे याच्या माहितीबद्दल हे प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे आता कामाचं प्रशिक्षण म्हणजे काय, तर हे जर आपण बघितलं किंवा ही संकल्पना जर बघितली तर याच्यामध्ये ठराविक प्रश्न आपल्याला गुंतलेले दिसून येतात. आता काय प्रश्न असतात याच्यामध्ये बघा, तर एक कर्मचारी म्हणून आपली काय भूमिका आहे, कर्मचारी म्हणून आपली काय भूमिका आहे हे समजून घेणं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायला हवं आहे, म्हणजे माझ्या कामाचं स्वरूप कसं आहे आणि मी काय करणं अपेक्षित आहे कशासाठी, तर कंपनीची जी काही तुम्ही कुठं काम करता त्याची जास्तीत जास्त उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी, म्हणजे जे तुमचं गोल आहे ते अचीव करण्यासाठी तुम्हाला काय करणं अपेक्षित आहे, किंवा एखादं काम कसं करावं, एखादं काम कसं केलं पाहिजे, त्याच्यानंतर एखाद्या कामाचं काय महत्त्व आहे, म्हणजे महत्त्व म्हणजे कंपनीच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे, या कामातून काय निष्पन्न म्हणजे आउटपुट काय आहेत,
त्याच्यानंतर एखाद्या कामातील बारकावे काय आहेत, कामात कोणत्या चुका करू नयेत, अशा प्रकारचे प्रश्न त्या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला काय केले जातात, त्याच्यावरती काम केलं जातं तुमच्याकडून. म्हणजे थोडक्यात काय, एखाद्या अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळण्याची प्रक्रिया म्हणजेच कामावरती प्रशिक्षण. याला कर्मचारी प्रशिक्षण सुद्धा म्हटलं जातं. किंवा असे आपल्याला म्हणता येईल की कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सक्षम बनवण्याची प्रक्रिया म्हणजे कामाच्या ठिकाणचं प्रशिक्षण. म्हणजे थोडक्यात काय, कर्मचाऱ्यांची जी क्षमता आहे त्या क्षमता ओळखून कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी प्रवृत्त करण्याची प्रक्रिया म्हणजे कामाच्या ठिकाणचं प्रशिक्षण. आता याचे प्रमुख उद्दिष्ट काय आहेत तर बघा, कर्मचाऱ्यांना त्यांचं जे काम आहे ते करण्यास मदत करणं, म्हणजे सुलभतेने काम करण्यास मदत करणं, त्यांच्या कामामधील ज्या संभाव्य समस्या आहेत त्या कमी करण्यास मदत करणं, म्हणजे उद्दिष्ट असतात की कामाच्या ठिकाणच्या प्रशिक्षणाची काही उद्दिष्ट असतात. म्हणजे कर्मचाऱ्यांना काम करण्यास मदत करणं, त्याच्यानंतर कामामधील संभाव्य समस्या कमी करण्यास मदत करणं, कामामध्ये कोणकोणत्या प्रक्रियांचा समावेश आहे याबद्दल माहिती मिळवून देणं, त्याचबरोबर त्यांच्या कामाबद्दल कोणती कर्तव्य आहेत, एखादं काम कसं पूर्ण करायचं याच्याबद्दल माहिती देणं, त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या धोरणात्मक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि स्पर्धात्मक फायदा मिळवण्यासाठी आवश्यक असणारे कौशल्य प्राप्त करून देणं, त्याच्यानंतर कर्मचाऱ्याचं कार्यप्रदर्शन किंवा उत्पादकता कशाची तर त्या कंपनीची जी उद्दिष्ट असते त्या अर्थाने घ्यायची उत्पादकता इथं. तर कर्मचाऱ्याचे कार्यप्रदर्शन आणि उत्पादकता सुधारणं, त्याच्यानंतर कर्मचाऱ्याला सुरक्षितता प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही वेळा प्रशिक्षण असतं, किंवा कर्मचाऱ्यांना नवीन भूमिका संघ विभागामध्ये काम करण्यासाठी ज्या वेगवेगळ्या अडचणी येतात त्या वेगवेगळ्या अडचणींच्या वरती मात करण्यासाठी प्रशिक्षण असतं. त्याचबरोबर कंपनीची किंवा एखादी संस्था असेल तर जिथे ते व्यक्ती काम करते त्या कंपनीच्या ज्या काही अपेक्षा धोरणं जी आहेत, म्हणजे त्या कंपनीची जी काय उद्दिष्ट असतील ती उद्दिष्ट साध्य करण्यात त्या कर्मचाऱ्याची भूमिका काय असावी. त्याचबरोबर कॉर्पोरेट कल्चर म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणची संस्कृती कशी आहे त्या संस्कृतीशी जाणीव करून देणं आणि त्या संस्कृतीशी मिळतं जुळतं घेण्यासाठी कर्मचाऱ्याला तयार करणं, बरोबर. त्याचबरोबर कर्मचाऱ्याला कामाच्या ठिकाणी एक आपल्यापणाची ओळख निर्माण करून देणं, म्हणजे ही काय असू शकतात, एक 10-12 उद्दिष्ट आहेत कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण देण्याच्या संदर्भातले. आता आपण जर बघितलं तर कामाच्या ठिकाणी जी प्रशिक्षण दिलं जातं त्याचे फायदे सुद्धा आहेत. आता आपण उद्दिष्ट बघितली तर आता फायदे बघूया काय आहेत. तर फायदे त्याच्यामध्ये म्हणजे आता आपण बघतो म्हणजे तुम्हाला सॉफ्ट स्किल आणि टेक्निकल स्किल मधला फरक माहिती आहे का? फायदे आपण बघू. कोणाला माहिती आहे सॉफ्ट स्किल म्हणजे काय, टेक्निकल स्किल्स म्हणजे काय, काय सांगता येईल तुम्हाला? सर, सॉफ्ट स्किल्स म्हणजे जे आपले कम्युनिकेशन मध्ये किंवा टीमवर्क मध्ये जे उपयोगी पडतील किंवा एक ऍडिशनल स्किल्स आपण जे म्हणतो, एक इनहेरंट स्किल्स, ते सॉफ्ट स्किल्स झाले. वेरस टेक्निकल स्किल्स म्हणजे अशा गोष्टीबद्दलचं नॉलेज जे फक्त एज्युकेशन मधून येऊ शकेल, म्हणजे जसं की कोडिंग असेल किंवा अशा अशा काही गोष्टी. विशिष्ट प्रकारचं नॉलेज टेक्निकल स्किल्स मोडते, बरोबर. राईट. ठीक आहे, बरोबर. म्हणजे तुमचा फरक क्लिअर आहे टेक्निकल स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स मधला. तर ठीक आहे, कामाच्या ठिकाणचे मी येतो तिकडे टेक्निकल स्किल्स आणि आपण याच्याकडे सॉफ्ट स्किल्सकडे येतो. त्याच्या अगोदर आपण काय बघू, कामाच्या ठिकाणी जे प्रशिक्षण आहे की नाही त्याचे काहीतरी फायदे असतात, लक्षात ठेवा. ते फायदे कोणते आहेत तर कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण घेतल्यामुळे काय होतं, कर्मचाऱ्याचे ज्ञानामध्ये काय होते, वाढ होते आणि त्याची कौशल्य सुधारतात. आता ती कौशल्य सुधारतात, सॉफ्ट स्किल असो किंवा टेक्निकल स्किल्स असो, दोन्ही प्रकारची कौशल्य असतात ती काय होतात, सुधारतात. दुसरे फायदे काय सांगता येईल आपल्याला, कर्मचाऱ्यांना समस्या सोडवण्यास मदत होते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काम करताना काही ना काहीतरी समस्या येत असतात, त्या समस्या सोडवण्यासाठी कर्मचाऱ्यांना काय प्रशिक्षणाच्या माध्यमातून मदत होत असते. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात सुधारणा करण्यास
कोणाच तरी माईक चालू आहे बघा. माईक माईक कोणाच तरी चालू आहे. दोन आवाज आला. हा बोल ते माईक परशुराम कोणाच तरी कोणतरी चालू आहे. आहे. पुरुषोत्तम सॉरी पुरुषोत्तम म्हणून कोणतरी आहे त्यांचं. बघा कोणाच तरी. हा केला ना. ठीक आहे. म्हणजे कामात सुधारणा करण्यास मदत होत असते कर्मचाऱ्यांना कशाच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून. त्याचबरोबर काय होत असते व्यक्तीमध्ये नवीन बाबी शिकण्याची व अधिकाधिक विकसित होण्याची संस्कृती नकळत रुजत असते प्रशिक्षणाच्या माध्यमातून. त्याचबरोबर त्यांनी म्हटल्याप्रमाणे सॉफ्ट स्किल सुद्धा विकसित होत असतात प्रशिक्षणाच्या माध्यमातून. त्याच्याबरोबर कर्मचारी प्रशिक्षणातून अशा पद्धतीने तयार होत असतात की ते आपल्यापेक्षा किंवा आपल्या क्षमतेपेक्षा किंवा आपली क्षमता वाढवून आपल्या पदापेक्षा जास्त काम करू शकणारी जबाबदारी ते स्वीकारू शकत असतात. थोडक्यात काय म्हणू शकतो आपण, कर्मचाऱ्यांचा तिथे आत्मविश्वास वाढू शकतो किंवा आत्मविश्वास वाढणे हा एक फायदा होत असतो प्रशिक्षणाच्या माध्यमातून. त्याचबरोबर प्रशिक्षणामुळे काय होत असतात, तुम्ही समाजशास्त्राचे विद्यार्थी आहात त्याच्यामुळे तुम्हाला संबंध सामाजिक संबंध याच्यामधला फरक बऱ्यापैकी माहिती असणार आहे. बरोबर आहे ना. म्हणजे इंटरॅक्शन वगैरे तुम्हाला माहिती असणार आहे कारण आपण समाजशास्त्राचे विद्यार्थी आहोत. त्याच्यामुळं काय होत असतं प्रशिक्षणाच्या माध्यमातून आंतरक्रिया करण्याची जी व्यक्तीची क्षमता आहे ती सुधारत असते आणि एकूणच परिणाम कशावरती होत असतो, टीमच्या कामकाजावरती होत असतो. त्याचबरोबर प्रशिक्षणाच्या माध्यमातून काय होत असतं, कर्मचारी भविष्यातील ज्या भूमिका आहेत म्हणजे कर्मचारी म्हणून भविष्यातील भूमिकांसाठी तयार होत असतो कर्मचारी. त्याच्यानंतर आपल्याला काय सांगता येईल, प्रशिक्षणाच्या माध्यमातून कर्मचाऱ्याला आपली क्षमता, आपली कौशल्य आणि आपल्या कमकुवत पैलूंची काय होत असते, जाणीव होत असते. माईक कुणाच तरी आहे चालू बघा. पुरुषोत्तम माने. माईक कुणाच तरी चालू आहे. केला का बंद? नाही अजून तारीख चालला चालू आहे. माईक चालू आहे बघा कुणाच तरी. हा ठीक आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून काय होत असतं, कर्मचाऱ्याला आपली क्षमता, कौशल्य आणि आपल्यातल्या ज्या काही कमतरता आहेत त्या ओळखण्यासाठी काय होत असते, मदत होत असते. लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जर फायदा कोणता असेल तर कर्मचाऱ्याला आपल्या स्वतःच्या क्षमतेची, कौशल्याची आणि आपल्या कमकुवत बाजूची ओळख होत असते. माईक चालू आहे कुणाच तरी, बंद करा कुणाचं माईक चालू आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून काय होत असतं, जास्तीत जास्त कंपनीची जी उद्दिष्ट आहेत, आता कुठल्याही कंपनीचं काय उद्दिष्ट असतं, बहुतांश कंपनीचं उद्दिष्ट काय असतं तर जास्तीत जास्त नफा मिळवणे हे उद्दिष्ट असतं. लक्षात ठेवा. ते काय होत असतं, कर्मचाऱ्याच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त कंपनीचं उद्दिष्ट साध्य करण्याची शक्यता निर्माण होत असते. त्याच्यामुळे हे आपल्याला काय सांगता येतील, कामावरील प्रशिक्षणाचे फायदे. थोडक्यात आपल्याला काय असं म्हणता येईल की कामावर प्रशिक्षण का महत्त्वाचं आहे किंवा काय फायदे आहेत त्याचे, तर कर्मचाऱ्याची वैयक्तिक क्षमता, कौशल्य आणि त्याच्या कमकुवत बाजू ह्या स्वतः त्या ओळखू शकतो किंवा त्याची कंपनी ओळखू शकते. त्याच्यावरती काम करून कंपनीची उद्दिष्ट आहेत, जी काही नफा मिळवणे वगैरे जी काही उद्दिष्ट असतील जास्तीत जास्त स्वरूपात प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. लक्षात ठेवा. आता कामाच्या ठिकाणी प्रशिक्षण घेणं का महत्त्वाचं आहे, का महत्त्वाचे ते लक्षात थोडे मुद्दे आहेत. तर शिक्षण आणि प्रॅक्टिकल जे वर्क आहे की नाही, म्हणजे आपण जे घेतलेलं शिक्षण आहे आणि प्रॅक्टिकल जे वर्क आहे त्याच्यामध्ये समन्वय साधण्याचा, म्हणजे याच्यामध्ये सहसंबंध जोडण्याचं काम कोण करत असतं, त्याचे प्रशिक्षण करत असतं. लक्षात ठेवा. म्हणजे तुमच्या सॉफ्ट स्किल आणि टेक्निकल स्किल जे म्हणतो आपण, त्याच्यामध्ये सॉफ्ट स्किल आणि टेक्निकल स्किल हे तुम्ही सांगितल्याप्रमाणे शिक्षणातूनच येत असतात आणि सॉफ्ट स्किल ह्या संवादाशी निगडीत त्यांनी सांगितलं. पण फक्त संवाद हा पैलू नसतो सॉफ्ट स्किलचा. सॉफ्ट स्किलला आणखीन भरपूर पैलू आहेत.
आपण बघू पुढे काय सॉफ्ट स्किल. पुन्हा तरी माईक बघा चालू आहे. पुरुषोत्तम त्यांचाच चालू आहे सर माईक, मगापासून बंद नाही केलं त्यांनी माईक. पुरुषोत्तम माने. सर प्लीज होस्ट कोण आहेत त्यांना म्यूट करता येते, ते म्यूट करायला सांगा ना. पाटोळे सर बहुतेक नाही आहेत. पुरुषोत्तम माने माईक बंद करा. पाटोळे सर जॉईन नाही आहेत ना इथे. आहेत जॉईन पाटोळे सर, दिसतायत. दिसत आहेत का? हॅलो पाटोळे सर, त्यांचा जर माईक म्यूट करा बरं. पुरुषोत्तम कोण आहेत त्यांचा? ठीक आहे. तर स्किल्समध्ये काय करणं, प्रशिक्षण का गरजेचं असतं? तर व्यक्तीच्या ज्या स्किल्स आहेत, ज्यांना त्या सॉफ्ट स्किल असतील किंवा शिक्षणातून अक्वायर केलेल्या स्किल्स असतील, त्याच्यामध्ये काय करणं, वृद्धी करणं किंवा त्याच्यामध्ये हे करणं. तर आता सॉफ्ट स्किलमध्ये कोणकोणते येतात बघा. संवाद कौशल्य येतं. म्हणजे संवाद कौशल्य त्यांनी जसं सांगितलं की संवाद कौशल्य, वेळेचं व्यवस्थापन येतं, निर्णय घेण्याची क्षमता येते. त्याच्यानंतर क्रायसिस मॅनेजमेंट. क्रायसिस मॅनेजमेंट म्हणजे काय? तर तुम्ही कामाच्या ठिकाणी कोणता एखादी समजा समस्या आली, तर त्या समस्येला काय रिॲक्ट करता, कशी ती समस्या सोडवता, त्या संदर्भात क्रायसिस मॅनेजमेंट ही संकल्पना आहे. त्याच्यानंतर चेंज मॅनेजमेंट. आता चेंज मॅनेजमेंट आता आपण बघतोय, आताचा जो काळ आहे तो कशाचा आहे? AIचा आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा काळ आहे. 2025 हे वर्ष आर्टिफिशियल इंटेलिजन्स इयर म्हणून काय केलेलं आहे, घोषित केलेलं आहे. तर का केलेलं आहे? आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ती 5-6 महिन्यानं 2-4 महिन्याने काही ना काहीतरी थोडाफार अपडेट होत असते किंवा काही ना काहीतरी बदल होत असतो टेक्नॉलॉजीमध्ये. टेक्नॉलॉजीमध्ये बदल झाला याचा अर्थ काय झालं? तुमच्या कामामध्ये बदल होत असतो. टेक्नॉलॉजी बदल झाला म्हणजे काय होत असतं? कर्मचारी. हॅलो पाटोळे सर, पाटोळे सर त्यांचा जरा माईक म्यूट करा बरं जरा. हॅलो पुरुषोत्तम कोण आहेत ते बस जरा बघा. तुमचा माईक आहे हे करा, म्यूट करा. ठीक आहे. चेंज मॅनेजमेंट म्हणजे काय? तर जी टेक्नॉलॉजी बदल होते आता 4-4, 5-5 महिन्याच्या अंतराने, ती बदल झाले म्हणजे काय? तुमच्या कामामध्ये सुद्धा किंवा तुमच्या कामाच्या स्वरूपामध्ये सुद्धा बदल होत असतो. म्हणजे हॅलो पाटोळे सर, पाटोळे सर त्यांचा माईक जरा म्यूट करा कोणाचा. तो चालू आहे माईक बघा कोणाचा तरी, त्यांचं लक्ष नाही बहुतेक इकडे. पुरुषोत्तम माने. मला काय ऐकायला येत नाही आहे. हॅलो, त्यांचाच आवाज जास्त येतोय मला. हॅलो, येतोय का तुम्हाला माझा आवाज? यायला लागलाय सर, पण मध्ये मध्ये त्यांचा आवाज खूपच येतोय सर. त्यांचाच आवाज जास्त यायला लागलाय. जास्त यायला लागलाय सर त्यांच्या घरातल्यांचा. ते ऑन करून बहुतेक कुठे बाजूला गेलेत मोबाईल ऑन ठेवून. पाटोळे सर आहेत का बघा जरा. पाटोळे सरांना सांगता का बघा जरा, पाटोळे सर दिसतात का? हॅलो पाटोळे सर. दिसतायत सर, पण ते नाही आहेत कदाचित तिथे. होय ना, नाही आहेत पाटोळे सर बहुतेक. हा जॉईन आहेत सर, ते जॉईन दिसतायत, फक्त ते नेम ऐकत नाही.
हॅलो पाटोळे सर. हॅलो बघा येते का? करूया का आपण चालू? हो सर, आपण चालूच ठेवूया. हो सर, पाटोळे सरांना कॉल करून सांगितले सर. हॅलो हा बघा इकडे क्रायसिस मॅनेजमेंटचा अर्थ समजला. हा हाय. हॅलो कोण पुरुषोत्तम कोण आहे जरा ते बघा, जरा ते कोण आहे पुरुषोत्तम. ते माईक जरा बंद करा त्यांचा. हा हा सर, केला म्यूट त्यांचा सुरू झाला. केला ना. ठीक आहे. चेंज मॅनेजमेंट म्हणजे आपण बघतोय 5-6 महिन्यात आपली टेक्नॉलॉजी चेंज होते. त्या चेंज झालेल्या टेक्नॉलॉजीला तुम्ही कसं अडॅप्ट करता किंवा कसं त्याच्याशी समायोजन साधता की नाही, त्याच्या सुद्धा तुमच्या सॉफ्ट स्किलमध्ये समावेश होतो. त्याच्यानंतर स्ट्रेस मॅनेजमेंट. आता स्ट्रेस मॅनेजमेंट कोणतंही काम घ्या तुम्ही, कुठलंही काम घ्या, त्याच्यामध्ये थोडाफार तणाव हा असतोच. काही काम जास्त तणावाचं असतं, काही काम कमी तणावाचं असतं. तर हा तणाव बेअर करण्याची कुठल्याही व्यक्तीची म्हणजे क्षमता कशी असते, वेगवेगळी असते. तर त्या क्षमतेवरती सुद्धा काम केलं जातं. मग ते क्षमतेवरती म्हणजे स्ट्रेस तुम्ही कसा हँडल करता, ही सुद्धा एक सॉफ्ट स्किलच आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर माणसं जोडणं म्हणजे नेटवर्क क्रिएट करणं. म्हणजे आपल्या क्षेत्राची निगडीत जी माणसं आहेत त्यांच्याशी नेटवर्क क्रिएट करणं. म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुमचं संभाषण कौशल्य जर चांगलं असेल तर तुम्ही काय करू शकता, नेटवर्क क्रिएट करू शकता. सकारात्मक मानसिकता पाहिजे, हे सुद्धा सॉफ्ट स्किलच आहे. त्याच्यानंतर आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची ॲक्टिव्ह लिस्निंग म्हणजे सक्रियपणे ऐकणे. सक्रियपणे ऐकणे म्हणजे काय, दुसऱ्याच समोरच्याचं सक्रियपणे ऐकणे आणि इतरांना समजून घेऊन रिॲक्ट करणे. तर मी जर माझंच खरं म्हटलं किंवा माझ्याच खऱ्या त्या पद्धतीने जर मी वागलो, दुसऱ्याचं ऐकून घेतलं नाही, तर काय होऊ शकतं, काही काही वेळेला कामामध्ये आपल्याला अडचणी येऊ शकतात. म्हणून सक्रिय पद्धतीने ऐकणे ही सुद्धा एक सॉफ्ट स्किल आहे. त्याच्यानंतर माहिती व्यवस्थापन म्हणजे आपल्याला कसं टेक्निकल स्किल्स असोत किंवा सॉफ्ट स्किल्स असोत, कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा, तिथे काहीतरी माहिती तुम्हाला हाताळायची असते. लक्षात ठेवा. त्या माहिती आहे तुम्हाला, ही माहिती आपल्याकडे आहे, पण ती कशी हाताळायची याच्याबाबतचं तुम्हाला ज्ञान असायलाच पाहिजे. हे सुद्धा तुमच्या सॉफ्ट स्किलमध्येच मोठं. टेक्निकल म्हणजे कसं, टेक्निकल स्किल म्हणजे काय, याचं विशिष्ट नॉलेज असतं. आता आपण बघतो डॉक्टर आहेत, त्याच्यानंतर उत्पादन क्षेत्रामध्ये वेगवेगळे कामगार असतात, ते काय असतात. त्याच्यानंतर आपला IT सेक्टर आहे, ती काय असतात, तर ही टेक्निकल स्किल्स असणारी किंवा त्यांची टेक्निकल स्किल आवश्यक असणारी सेक्टर्स आहेत. त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग, क्लाउड कॉम्प्युटिंग, सायबर सुरक्षा, डेटा अनालिसिस अशा पद्धतीची टेक्निकल स्किल्स असणारी व्यक्ती तिथं आवश्यक असते. म्हणजे तुम्हाला सॉफ्ट स्किल आणि टेक्निकल स्किल्स मधला फरक कळाला, म्हणजे आवश्यक असलेली विशिष्ट क्षमता किंवा प्रावीण्य असं म्हणजे टेक्निकल स्किल्स. आता कामाच्या ठिकाणच्या प्रशिक्षणाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता कोणते कोणते प्रकार आहेत बघूया. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे लीडर प्रशिक्षण म्हणून आहे. लीडर प्रशिक्षण म्हणजे काय, तर एक टीम असते, त्या टीमचा एक लीडर असतो आणि त्या लीडरच्या मार्फत त्या टीमच्या सदस्यांना काय केलं जात असतं, प्रशिक्षित केलं जात असतं किंवा त्यांच्या स्किल सुधारण्याची काय केली जात असते, प्रयत्न केला जात असतो. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे प्रशिक्षणाचा, तो म्हणजे समस्तर प्रशिक्षण. समस्तर प्रशिक्षण म्हणजे समान पातळीचे जे कर्मचारी आहेत, समान पातळीचे कोणत्या अर्थाने, की ज्यांच्या कामाचं स्वरूप एकसारखं आहे, असे जे कर्मचाऱ्यांना एकत्र करून एका लीडर मार्फत किंवा अनेक लीडर किंवा अनेकांच्या मार्फत प्रशिक्षण दिलं जातं किंवा प्रशिक्षित केलं जातं. म्हणजे समान पातळीच्या कर्मचाऱ्यांना किंवा ज्यांचं काम काय आहे, समान स्वरूपाचं आहे, अशा व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाला काय म्हटलं जातं, समस्तर प्रशिक्षण म्हटलं जातं. त्याच्यानंतर डायरेक्टिव्ह कोचिंग सुद्धा असतं. डायरेक्टिव्ह म्हणजे काय, तुम्हाला फक्त कामात कशा पद्धतीने तुम्ही तुमचं काम केलं पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला निर्देश दिले जातात. लक्षात ठेवा.
फक्त निर्देश किंवा मार्गदर्शन दिलं जातं, तुम्हाला प्रशिक्षण दिलं जात नाही. म्हणजे प्रशिक्षण म्हणजे काय, हे काम कसं करावं हे एखाद्या याच्या अनुभवी व्यक्तीच्या हाताखाली तुम्ही शिकत असता. पण डायरेक्टिव्ह म्हणजे काय, तर तुम्हाला हे काम कसं केलं पाहिजे याच्याबद्दल फक्त मार्गदर्शन केलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, डायरेक्टिव्ह कोचिंग म्हटलं जातं. त्याच्यानंतर सिम्युलेशन ट्रेनिंग. सिम्युलेशन ट्रेनिंग म्हणजे काय, तर वास्तविक कामाची आपल्या वास्तविक प्रतिकृती तयार केली जाते. लक्षात ठेवा, आभासी प्रतिकृती. आता आभासी प्रतिकृती मला वाटते समजणारे शब्द तुम्हाला. एव्हिएशन इंडस्ट्री माहिती आहे, म्हणजे आपल्या विमानाचे जे पायलट्स असतात बघा, पायलटची ट्रेनिंग माहिती आहे का, तिथे ते सिम्युलेशन ट्रेनिंग वापरली जाते. लक्षात ठेवा, म्हणजे एक ज्यावेळी पायलट ट्रेनिंग घेत असतो त्यावेळी त्याला एक कॉकपिट दिलं जातं, म्हणजे स्वतःच म्हणजे असं वातावरण तयार केलं जातं, म्हणजे आभासी वातावरण तयार केलं जातं. त्याच्यामध्ये तो काय करत असतो, विमान उडवण्याचं प्रशिक्षण, म्हणजे त्याला ॲक्च्युअल विमान प्रत्यक्षात उडवल्याचा फील येत असतो. सगळी ती मशिनरी वगैरे सगळी टेक्नॉलॉजी वगैरे तीच असते, सेमच असते, पण ती आभासी असते. म्हणजे काय, सिम्युलेशन ट्रेनिंग सुद्धा दिली जाते. त्याच्यानंतर लेक्चरच्या माध्यमातून ट्रेनिंग जाते. लेक्चर्स तुम्हाला माहिती आहे, रोल प्लेइंग असतं, ओरिएंटेशन असतं. ओरिएंटेशन म्हणजे तुम्ही सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ओरिएंटेशन. एक मिनिट. हॅलो. अशा प्रकारचं ट्रेनिंगचे प्रकार आहेत. लक्षात ठेवा. आता इंटर्नशिप म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, काय सांगता येईल? सर इंटर्नशिप म्हणजे जे समजा आता मला काम करायचं असेल, जर मी इंटर्न असेल तर त्या कामाचा सगळ्यात सिम्पलेस्ट और सगळ्यात इनकॉन्सिक्वेन्शियल पार्ट चे ट्रेनिंग जे मिळतं बिफोर मी त्या एक्झॅक्ट एम्प्लॉयमेंटमध्ये जातो, त्याला आय थिंक म्हणजे असं वाटते की म्हणत असतील इंटर्नशिप. आणखी काय सांगता येईल तुम्हाला? आता इंटर्नशिप म्हणजे काय, थोडक्यात जर आपण सांगायचं गेलं सोप्या शब्दात, तुम्ही जे काम करणार आहात की नाही त्या कामाचा अल्पकालीन अनुभव, तुम्ही कोणतेही काम करा त्या कामाचा अल्पकालीन अनुभव या अर्थाने इंटर्नशिप आपल्या इथे शिकायचे आहे. लक्षात ठेवा. म्हणजे समजते का? आता तुम्ही जे म्हटलात त्याच्या संदर्भात इंटर्नशिप सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहे. लक्षात ठेवा. म्हणजे सशुल्क म्हणजे पेड इंटर्नशिप आहेत, म्हणजे तुम्हाला ते काम करण्यासाठी काही कंपन्या काय करतात, पैसे ऑफर करतात. बरोबर आहे ना? पेड इंटर्नशिप असतात. तर पेड इंटर्नशिपचे काही फायदे असतात आणि काही तोटेही आहेत. लक्षात ठेवा. तर याच्यामध्ये फायदे कोणकोणते आहेत, तर पेड इंटर्नशिपमधून काय करू शकता, तुम्ही तुमच्या खर्चासाठी पैसे मिळवू शकता. त्याचबरोबर जे तुमचं हे असतं, काय ज्याला आपण म्हणू, एक मिनिट, एकच मिनिट. पहिला जो प्रकार आहे तो पेड इंटर्नशिपचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला इंटर्नशिप करणार म्हणजे तुम्ही जे काम शिकणार आहात त्याच्यासाठी काही पैसे दिले जातात. त्याच्यानंतर अनपेड इंटर्नशिप आहे, म्हणजे जे काम करणार आहात त्याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मोबदला दिला जात नाही. फक्त तिथे काही शिकवलं जातं, कौशल्य शिकवलं जातं. त्याच्यानंतर बघा, तिसरा जो प्रकार आहे तो पार्ट टाइम इंटर्नशिप आहे. म्हणजे तुम्हाला काही पूर्ण वेळ इंटर्नशिपचं काम केलंच पाहिजे असं नाही,
तुम्ही आठवड्यातून 1-2 तास तुमच्या सवडीनुसार ती इंटर्नशिप करू शकता. त्याच्यानंतर रिमोट इंटर्नशिप आहे बघा. आता ही जी म्हणजे आता जे आपण बघतो हे जास्तीत जास्त रिमोट इंटर्नशिपचाच प्रकार आहे. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला काम करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला फिजिकली प्रेझेन्स राहणं गरजेचं नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आता जे आपलं संभाषण चालू आहे ते कसं आहे का टूलच्या माध्यमातून चालू आहे. त्याच पद्धतीने टूलच्या माध्यमातून ऑनलाईन कम्युनिकेशन टूलच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, तुमची कौशल्य वाढवू शकता. मग त्यालाच काय म्हटलं जातं, रिमोट इंटर्नशिप म्हटलं जातं. म्हणजे तिथं इंटर्न करण्याला फिजिकली प्रेझेन्स राहण्याची आवश्यकता नसते. त्याच्यानंतर पुढचा प्रकार आहे फॉर क्रेडिट इंटर्नशिप. म्हणजे काही इंटर्नशिप या काय असतात, शिक्षणाचा भाग असतात, लक्षात ठेवा. म्हणजे काय तर त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी शैक्षणिक क्रेडिट्स मिळत असतात, लक्षात ठेवा. या अनुषंगाने फॉर क्रेडिट इंटर्नशिप आहे. म्हणजे अभ्यासक्रमाचा भाग म्हणून ते तुम्हाला शिकवले जात असतात. त्याच्यानंतर फेलोशिप्स आहे. आता वेगवेगळ्या फेलोशिप्स तुम्हाला माहिती असतील. आता फेलोशिप म्हणजे काय, आता जास्तीत ह्या फेलोशिप कशामध्ये तर संशोधनामध्ये मिळतात. संशोधन म्हणजे आपला जो पुढचा टॉपिक असणार आहे आपला सोशल रिसर्च रिपोर्ट रायटिंग आहे ना, तो त्याच्यामध्ये जे फेलोशिप्स म्हणजे तुमचे काम करण्यासाठी तुम्हाला पैसे मिळतात, लक्षात ठेवा. फेलोशिपच्या अमाऊंट सुद्धा मोठमोठ्या असतात, पण ह्या कशा असतात, वेळखाऊ प्रक्रिया असतात. फेलोशिपचा एक तोटा आहे की फेलोशिपच्या वेळखाऊ असतात. तर आता आपल्याला काय तर सर्वसामान्यपणे जर आपण बघितलं इंटर्नशिपच्या माध्यमातून काय तर जर सार काढायचा झाला तर आपण काय म्हणू शकतो, नवीन कौशल्य शिकण्यास आणि आत्मसात करण्यास मदत होते, कामाचा अनुभव मिळतो. त्याचबरोबर तुमच्या कामाच्या संदर्भात जे नेटवर्किंग आहे ते स्ट्रॉंग करण्यास तुम्हाला मदत होते. आवश्यक असणाऱ्या करिअरची म्हणजे करिअर सेक्टर जे आहे ती ओळखण्यास तुम्हाला मदत होते. का तर कारण तुमच्या स्किल्सचा विकास झालेला असतो. त्या स्किल्सनुसार तुम्हाला काय करू शकता, तुम्ही करिअरची निवड करू शकता. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं काय तर प्रशिक्षणामध्ये इंटर्नशिपच्या माध्यमातून कॉन्फिडन्स निर्माण होतो, लक्षात ठेवा. तर हे काय म्हणू शकतो आपण इंटर्नशिपचे फायदे आहेत. आता वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, म्हणजे इंटर्नशिप कुठं शोधायच्या आहे त्यासाठी सुद्धा वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये मी 5-7 काढलेले आहेत. तर त्याच्यामध्ये Indeed.com आहे, LinkedIn आहे, एक्सटर्न आहे, हेडशेक आहे, Glassdoor.com आहे, नो एक्सपिरियन्स जॉब आहे, TrueUp, H1B विजा जॉब आहे, आयडियालिस्ट. अशा पद्धतीचे जे आहेत ना आपल्या भारताचे बघितले ते इंटर्नशाला आहे, मॉन्स्टर आहे, Naukri.com आहे. या पद्धतीने म्हणजे ह्या वेबसाईटच्या आधारे तुम्ही काय करू शकता, इंटर्नशिपच्या माहिती मिळवू शकता, लक्षात ठेवा. आता अप्रेंटिसशिप, हा अप्रेंटिस काय तर याला हा ही इंटर्नशिपचाच एक पुढचा प्रकार आहे. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं, अप्रेंटिसशिप काय असतात, पेड आणि अनपेड या दोन्ही स्वरूपाच्या असतात, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला जो फरक सांगितला इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिप मधला तर फरक लक्षात घेतला तर तुम्हाला या संकल्पना स्पष्ट होतील. आता सगळ्यात पहिला फरक आहे तो कालावधीच्या संदर्भातला म्हणजे ड्युरेशनच्या संदर्भातला आहे. जर आपण इंटर्नशिपचा विचार केला तर इंटर्नशिप ह्या कमी कालावधीच्या असतात, पण अप्रेंटिसशिपच्या असं असतात त्या लघु कालावधी असू शकतात. त्याच्यानंतर दुसरं आहे कॉम्पन्सेशनच्या संदर्भात आहे, जे पेड आणि अनपेड दोन्ही असू शकतात. या म्हणजे अप्रेंटिसशिप सुद्धा अनपेड असू शकतो, पण शक्यतो अप्रेंटिसशिप ह्या पेडच असतात, लक्षात ठेवा. अनपेड इंटर्नशिप असू शकतात. त्याच्यानंतर सेक्टर्स वेगवेगळे असतात त्याच्यामध्ये इंटर्नशिपमध्ये. तर बघितलं तर वित्त, विपणन, टेक्नॉलॉजी या प्रकारचे क्षेत्र इंटर्नशिपसाठी असतात. त्याच्यानंतर अप्रेंटिससाठी वैद्यकीय सहाय्यक, सायबर सुरक्षा, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणजे ज्या सॉफ्टवेअर कंपनीज आहेत तिथं काय असतं अप्रेंटिसशिप असते. त्याच्यानंतर एज्युकेशनल रिक्वायरमेंट्स असतात त्याच्यामध्ये. म्हणजे आता जर आपण बघितलं तर आपला आर्ट्स फॅकल्टी आपण एमएचे विद्यार्थी आहोत, तर आपण आपल्या स्किल्सच्या आधारे म्हणजे आपल्या सॉफ्ट स्किलच्या आधारे आपण काय करू शकतो, एखाद्या इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतो. अप्रेंटिसशिपसाठी तसं आहे का तर नाही, तिथे विशिष्ट अभ्यासक्रमाची, विशिष्ट प्रमाणपत्राची किंवा विशिष्ट कौशल्याचीच गरज असते, लक्षात ठेवा. म्हणून ते काय असतं एज्युकेशनल तिथे रिक्वायरमेंट्स असतात. म्हणजे हा एक फरक आहे इंटर्नशिप आणि
अप्रेंटिसशिपमध्ये. त्याच्यानंतर म्हणजे कमिटमेंट लेवलचा एक फरक असतो. आता कमिटमेंट लेवल म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी तुम्ही इंटर्नशिप सुरुवात केलेली आहे तर ती सुरू ठेवण्यासाठी किंवा ती याच्यासाठी कंपनीसोबत काही करार केलेला नसतो किंवा काही कंपनीचा दबाव वगैरे नसतो किंवा ती रोजगाराची हमी नसते इंटर्नशिप म्हणजे. पण अप्रेंटिसशिपमध्ये काय असतं, बहुतेक वेळा काय असते, रोजगार निर्मिती होण्याची किंवा तुम्हाला पुढे जॉब मिळण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर मेंटरशिपमध्ये सुद्धा फरक आहे. इंटर्नशिपमध्ये काय असतं, अनौपचारिक पद्धतीचं म्हणजे आपण मागाशी प्रकार बघितला लेक्चर्स घेण्याच्या सुद्धा पद्धती याच्यामध्ये अनौपचारिक पद्धती आहेत. पण अप्रेंटिसमध्ये काय असतं, केवळ तज्ज्ञच व्यक्ती असतात. म्हणजे तुम्हाला प्रशिक्षण देणारे कोण असतं, त्या क्षेत्रातले तज्ज्ञ व्यक्ती असतात लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण काय म्हणू शकतो, तर हे काय 5-6 बेसिक फरक आहेत त्याच्यामधले. ह्याच्यामध्ये कशामध्ये, इंटर्नशिप आणि अप्रेंटिसशिपमध्ये. आता तुम्ही जर विचार करा, तुम्ही इंटर्नशिपसाठी किंवा अप्रेंटिसशिपसाठी अर्ज करणार आहे, तुम्ही कोणकोणत्या बाबींचा विचार करायला पाहिजे. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे करिअर गोल्स काय आहे, शॉर्ट टर्म काय, लॉंग टर्म कमिटमेंट विचारला पाहिजे. त्याच्यानंतर लर्निंग स्टाईल्स, तुमच्या लर्निंग स्टाईल्स आहेत, म्हणजे तुम्हाला डायव्हर्स अनुभव पाहिजे आहे की म्हणजे तुम्ही काम करून शिकण्यास प्राधान्य देणार आहात, या बाबतीत सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर फायनान्शियल कन्सिडरेशन्स आहेत, म्हणजे तुम्हाला अर्निंग्स कशा पाहिजेत. जर क्विक अर्निंग किंवा इमिडिएट अर्निंग पाहिजे असतील तर त्या लिमिटेड असतील किंवा कमी स्वरूपाचे असतील. पण तुम्हाला फ्युचर अर्निंगच्या संदर्भात जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही काय करू शकता, अप्रेंटिसशिपला प्राधान्य देऊ शकता. त्याच्यानंतर तुमचे एज्युकेशनल बॅकग्राऊंड म्हणजे डिग्री रिलेव्हन्स कसं आहे, स्किल बेस्ड लर्निंग कशी आहे तुमची, म्हणजे स्किल्स कशा आहेत तुमच्याकडे, याचा सुद्धा तुम्ही विचार केला पाहिजे. तुमच्यानंतर पर्सनल प्रिफरन्सेस काय आहेत, म्हणजे प्रत्येक स्वतःची तुम्ही केला पाहिजे. त्याचबरोबर टर्म कमिटमेंट आहे त्याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट तुमच्या वेळेची करू शकता का तिथे इंटर्नशिप किंवा अप्रेंटिसशिपमध्ये, त्या बाबतीत विचार झाला पाहिजे. त्याच्यानंतर बघा स्किल डेव्हलपमेंट गोल्स आहेत, सॉफ्ट स्किल्स किंवा टेक्निकल स्किल्स तुमच्याकडे काय आहेत त्या अनुषंगाने विचार करा. त्याच्यानंतर नेटवर्क ऑपॉर्च्युनिटीज, म्हणजे तुम्ही जर त्याच क्षेत्रात काम करणार असाल तर ब्रॉड नेटवर्क तयार करण्याच्या अनुषंगाने तुम्ही विचार करा. म्हणजे स्पेशलाइज कनेक्शन ज्याला म्हणतो ना आपण, ते विचार करण्याच्या अनुषंगाने तुम्ही विचार केला पाहिजे, म्हणजे अप्रेंटिसशिप किंवा इंटर्नशिपमध्ये. तर मला वाटतं 1 तास झालेला इथं आपल्याला. आता आपण एक 5 मिनिटात दुसरा विषय घेऊया, म्हणजे कुठला, कारण आपल्याकडे 2-3 तासच आहेत आपल्याला. त्याच्यामुळे काय करूया आपण, 5 मिनिटानं दुसरा विषय घेऊया, ठीक आहे. हॅलो, 5 मिनिटात आपण दुसरा विषय घेऊया. ओके सर. हे प्रोजेक्ट विषयी जी माहिती सांगितली जाते हे लक्षात येते तुमच्या कुणाच्या? आमच्या पण काय लक्षात येणार, नेमकं प्रोजेक्टचं सुरू आहे का काय सुरू आहे. कारण पुस्तकाचं नाव नाहीये, काय नाहीये. काल आणि प्रोजेक्टची दुसरी बातमी गोष्ट सांगत म्हणजे होतो. प्रोजेक्टचं, बाबा हे प्रोजेक्ट घ्या, त्याच्यावर प्रिपरेशन कसं करायचं काल जे किंवा हे सांगितलं विषय घ्या. होतं आणि आज जे हा, सांगितलं जातंय यातला काय फरक कळतोय तुम्हाला? काही ताळमेळच लागेना झालाय डोक्यातच खरं बसेना ऍक्च्युली. झाले. ते काय वाचून दाखवतायत का बोलतात, काय सांगतात हा, हेच कळेना झालंय. बोलतात पण ते काय समजतच नाही. मग नाही, तेच आपण ते प्रोजेक्टची निर्मिती कशी करायची, तुम्ही प्रोजेक्टला विषय कुठले घ्यायला पाहिजेत,
ते काहीच आता बोलेना झाले. पण हे काल पाटोळे सरांच्या बरोबर सगळी आपली चर्चा झाली असताना ह्यांनी हो एखाद्या विषयावर चर्चा करणे मला कळेना झाले. म्हणजे मला काय वाटलं, फक्त मलाच कळत नाहीये का आणि कोणाला काय नाही नाही, प्रॉब्लेम हे मला विचारायचं. समजे ना की हेच प्रोजेक्ट आहे का काय आहे नेमका. हा हम्म, 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 म्हणजे हम्म. विषय तर नको का त्यांनी कमीत कमी द्यायला, की हो हो, प्रोजेक्ट बरोबर हा आहे की. विषय घ्या, त्याच्यावर पायऱ्या कशा असल्या पाहिजेत, पहिलं आता ते फर्स्ट पेज त्यांनी सांगितलं 5 मिनिटानं दुसरा विषय घेतो. आता हो नेमकं पुस्तकातला विषय आहे का प्रोजेक्टचा विषय काहीच कळेना झाले ना. हॅलो. हा नेमका हा हॅलो. कोणता विषय चालू काल पाटोळेकरांनी जरा सांगितलेली माहिती कोण सांगेल काय प्रोजेक्ट बद्दल? काल पाटोळे सरांनी सांगितलेलं काय कशा प्रकारे प्रोजेक्ट करायचा आहे, हा हा पहिलं पेज बरोबर. कसं असणार आहे, संदर्भ सूची कशी असणार आहे, परत अनुक्रमणिका, एखाद्या विषयावरती तुम्ही कशा तऱ्हेनं करू शकताय, त्याला विषय वापरलेले कुठला संदर्भ सांगितला ग्रंथ, मॅडम? असं बरंचच त्यांनी माहिती काल सांगितली. खरं आज यातलं काहीच दिसेना झाले नेमकं विषय काय पाटोळे चालू आहे सरांनी ते. कधी घेतलं होतं सेशन? हा हॅलो, पाटोळे सरांनी विषय कधी घेतलेलं होतं? पाटोळे सरांनी काल घेतलेलं होतं ना, त्याच्यामध्ये थोडीफारशी त्यांनी कल्पना दिलेली होती शेवटी तुमचा शेवटी. विषय कुठला इकॉनॉमिक्स आहे का? समाजशास्त्र. सोशॉलॉजी. इकॉनॉमिक्सचा विषय नाही हा, समाज सोशॉलॉजीचा विषय आहे. पण मग काल त्यांचं सेशन कधी झालं होतं म्हटलं? काल पाटोळे सरांचं थोडंसं झालेलं होतं चालू. झालेलं का? हा, पण या पाटोळे सरांनी प्रोजेक्टचा काल थोडं आपला फारसं पेपर प्रोजेक्टच्या होणार नाही ना? संदर्भात हा. चर्चा प्रोजेक्टचा केलेली विषय होती, काय परंतु सांगितलं मॅडम? आज हे सरांनी काय सांगतात त्याचा आणि त्याच्याशी काही संदर्भ लागेना झालाय. नेमकं आपण त्यांना विचारलं पाहिजे की नेमकं तुम्ही आणि कशाची ते माहिती सांगा लागलाय. याचा पेपर नसणार आहे ना, आपण पेपर प्रेझेंटेशन नाहीच करायचंय आहे ना? की, 150 हा. मार्काचा त्यांनी प्रोजेक्ट सांगितलाय. 120 मार्काचा प्रोजेक्ट आणि 30 मार्काची वायवा सांगितले त्यांनी काल प्रोजेक्ट बर वरती. मॅडम विषय काय सांगितलेले? विषय काय त्यांनी मॅडम हे सामाजिक कसं काय घेऊ शकताय, स्त्रियांच्या बद्दलचे एक असं 1-2 उदाहरणं त्यांनी दिलेली होती. गेल्या वेळेसारखं. हा, गेल्या वेळेस सारखं. मग सरांनी ग्रुपवर लिंक टाकली नव्हती का त्याचं लेक्चर होणार आहे ते? काल आम्ही नाही कधी अटेंड केलं आजचं म्हणताय लेक्चर का काल. कालचं म्हणताय? कालचं कालचं. कालचं. काल टाकलेलं की सरांनी, म्हणजे त्यांनी टाकलेलं होतं की सोशल अँड सोशॉलॉजी वर्क हा जो काही काहींचा ऑप्शनल विषय आहे ना, त्याच्या संदर्भात काल लेक्चर होतं. आणि त्यावेळेला ते शेवटी जाताना प्रोजेक्टच्या संदर्भात त्यांनी चर्चा केली आणि सांगितलं की आज सविस्तरपणे त्याचं लेक्चर होणार आहे, तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे, इथं बस. तर कुठं? असं सांगितलं पण काल. ते प्रोजेक्ट विषयी काहीच समजत नाहीये. हे नाही एखादा नाही, विषय काहीच जसा समजत नाही लेखी आणि मला पेपर तर आहे काय ते तसं तो चाललंय ते विषयच सगळं. वाटेना झालाय, प्रोजेक्टचा आहे का काय आहे नेमकं. हा. मॅडम ते हॅलो. हा ऐका, ते काय माहित आहे, जॉब ट्रेनिंग असं आपल्या त्या प्रोजेक्टचं नाव आहे ना, त्याच्यामध्ये इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप आणि फील्ड प्रोजेक्ट या तिन्हीपैकी आपण एक करायचं आहे. मग आता अहो काय खरं करायला सर फक्त थेरॉटिकल माहिती सांगायला लागलेत. मग आपण त्यांना सांगितलं पाहिजे की सर फक्त थेरॉटिकल माहिती सांगू नका, कसं करायचं ते सांगा असं हा, विचारलं पाहिजे आपण. विचारायला पाहिजे. आणि विषय हा कसले कुठले कुठले असले पाहिजेत, काय असले हा हा पाहिजेत, हे मग तेच विचारलं पाहिजे त्यांना. ते नव्हे, काल पण सरांनी जे विषय सांगितले आपल्याला त्यात आता प्रोजेक्ट 150 ते बघ मार्काचा तिकडे सांगितला, जाधव इकडं यांच्याकडे. 80-20 सांगितलं, ते पण मला काही कळलेलं नाही विषयांचं. हो, मला पण ते बराच वेळा संभ्रम असं झाला, म्हणून मी संभ्रम. परत पुस्तकं घेऊन बसले आणि पाटोळे सरांना प्रश्न विचारला काल. हा, मग संभ्रम निर्माण झाला ना, अभ्यास हा, नेमका संभ्रम कुठल्या निर्माण पुस्तकातला झाला. खर करायचा. ते डाटा अनालिसिस मध्ये पहिले जी प्रकरण आहेत त्यातलं पहिलं सोडून शेवटची 3 प्रकरण असं त्यांनी सांगितलं. मॅडम याचं पुस्तक नाही नव्हे? पुस्तक आहे की, डाटा ह्याच नाही, हे प्रोजेक्टच सांगा लागलेत सर. हा, प्रोजेक्ट सांगायला लागलेत, पण हा कधीपर्यंत पूर्ण करून द्यायचा मग काय एक्झामच्या हा, आधी? आता अजून काय काय त्यांनी सांगितलं? 10-15 दिवसात परीक्षा लागणार असं पाटोळे सरांनी काल सांगितले. होय हो, काल टाइम ते 15 टेबल सांगितलं. एप्रिल पासून काढलंय ना सरांनी? 15 दिवसात परीक्षा लागणार आहे. प्रश्न पण असाइनमेंटचे करावे लागणार आहेत, प्रोजेक्ट पण तुम्हाला जमा करावे लागणार, असं मॅडम काल त्यांनी शेवटी हॅलो. जाता सांगितलं. परीक्षा परीक्षा फॉर्म परीक्षा फॉर्म लिंकच ओपन होत नाही ऑनलाईनला. परीक्षा फॉर्म आम्ही भरलेत की, परीक्षा फॉर्म. नाही नाही, काही परीक्षा फॉर्म मी लोकांचे आजच प्रॉब्लेम्स भरलाय. आहेत हो मॅडम, काही लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत.
ओपनच होत नाही. एरर येतोय. हा, काही लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत, पैशाचं पण प्रॉब्लेम झालेले आहेत. तर सर म्हटले काय लिंक टाकतो मी तुम्हाला, आणि त्याच्यावरती किती 600 काहीतरी फी आहे वाटतं. खरं आपली 680 आता रुपये. 1020 घेतले फी, असं झालंय. 680 रुपये फी आहे मॅडम, मी आज भरला. हा, नाही, ते आमची पैसे जास्त फ्री असू गेलेली आहे, द्या, आम्ही 1020 पण भरले फी. लिंकच ओपन होत नाहीये. परीक्षाची ऑनलाईन फॉर्मची लिंकच ओपन होत नाहीये. हा, ती काय काहींची समस्या यायला लागली. माझं त्याला याच्यावर काय सरांनी हॅलो हा. याच्यावर सरांनी सांगितलंय ज्यांचे असे प्रॉब्लेम आहेत त्यांचा हम्म. ईमेल आयडी आणि पासवर्ड त्यांना सेंड करा. हम्म. नाही, चालते. म्हणजे खरं ज्यांना आता प्रॉब्लेम प्रोजेक्टचा आहेत, आपल्याला चर्चा त्यांना करावी लागणार आहे. ऐका ना, परीक्षा फॉर्म संदर्भात हा. काय म्हणजे त्याच्यावर काय सूचना वगैरे काहीतरी द्याव्यात ना त्यांनी आपल्याला. परीक्षा फॉर्म संदर्भात काही सूचना त्यांनी काय विषयांचं सांगितलेलं होतं काल. नाही, परीक्षेचा फॉर्मच भरला जात नाहीये. हा, ते तर मग सरांशी तुम्हाला संपर्क करावा लागेल, पाटोळे सरांशी. अच्छा. हा. हॅलो, अशी ज्यांची समस्या की नाही त्यांनी आपला ईमेल आयडी आणि पासवर्ड सरांना सेंड करा, पाटोळे सरांना. बरं, असं ठीक काल ते आहे. बोलले. ठीक आहे. मला एक शंका होती, मला सांगा, फॉर्म ओपन झाल्याशिवाय विषयांची नावं कळत नसते. हॅलो. हा, हॅलो, बोला. हा, ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी हा. फॉर्म भरल्याशिवाय आपल्याला विषय कळू शकत नाहीत का? काय कळू शकत नाही? विषय कळतात की मॅडम, नाही, पुस्तक दिलेत की आपल्याला. पुस्तक नाही दिलेत नाही, आणि काल विषय काल येतात की सरांनी त्या काय ठिकाणी. सांगितलं, ज्यांचं थर्ड सेमिस्टरला ग्लोबलायझेशन आणि सोसायटी आहे त्यांचं रुरल घेतलं तरी चालतंय, मायग्रेशन आहे त्यांनी हे घेतलं तरी चालतंय, ते घेतलं तरी चालतंय, हे जे सांगितलं यातलं काय हो, कळालं काल का? सरांनी तसंच सांगितले. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. काल आणि तेच सांगितले की. सरांनी तसं घेऊ शकताय म्हणून. खरं तर आमचे तर फॉर्म भरून झालेत. नाही, तुम्ही फॉर्म भरलेत खरं, मग तुम्हाला पूर्ण विषयांची नावं कळालीत का असं मी विचारते. हा, होय, पूर्ण कळाली की विषयांची मॅडम. काल नावं सांगितलीत त्यांनी. नाही, माझी शंका मॅडम काय माहितीये का, ज्यावेळेला हा. तुम्ही फॉर्म ओपन केला ना, हा. फॉर्म भरला त्यावेळेला तिथं विषय येतात का असं मी विचारते. हो, विषय येतात की येतात, मॅडम, विषय विषय येतात, येतात. विषय येतात. तेच विचारते मी. कारण फॉर्म हो. ओपन केल्याशिवाय आपल्याला विषयच मिळणार नाही, आणि विषय मिळाल्याशिवाय आपल्याला नेमका कुठल्या पुस्तकाचा अभ्यास करायचा तेच कळणार नाही. हो, बरोबर आहे आता तुमचं. थर्ड सेमिस्टर पर्यंत काय होतं, आपल्याला एक पेपर 40 मार्काचा होता आणि 10 मार्काचा असाइनमेंट होतं. हो. आता काल जे रुरलचं आपण बघितलं, मी विचारलं दोन्ही ह्याला मी विचारलं लेक्चरला, तर सर म्हणले नाही, तो 100 मार्काचाच पेपर आहे. हा. आणि हो. त्याच्यानंतर एक वाक्य सर असं म्हटले की त्याचं काय झालंय, जरासं आम्हाला पण ते स्ट्रक्चर बदलल्यामुळे काहीच सांगता येईना असं पण म्हटले. आता आम्हाला जे समजलं ते 4च पेपर आहेत आणि 5वा प्रोजेक्ट 150 मार्क. 150 मार्काचे 4 हा, पेपर आणि 4 पेपर. नाही आहेत मॅडम, पेपर आहेत वाटतं. मॅडम 5 पेपर होणार, 5 मग पेपर 5 जर आपले. पेपर असतील तर नाही मग नाही नाही, एक 500 मार्काचे मिनिट झाले. ऐका. काल सरांनी सांगितलं, मॅडम मगाशी जे बोलले ना त्यांचं बरोबर आहे. 4 विषय आहेत आपले, कंपल्सरी 3 आहेत, ऑप्शनल हा, बरोबर. असे 4 विषय आहेत, आणि ते 4 हा. विषय 80 अधिक 20 असे होणार आहेत, म्हणजे 100 मार्काचे. आणि प्रोजेक्ट आहे 130 अधिक 20. पण हा, नाही सर, सरांचं बरोबर आहे, हे असंच सांगितले काल. काल 4च बोललेत सर. पेपर आहेत आता. पण नाही आपल्याकडे मॅडम, 5 पुस्तक ऑलरेडी मॅडम 5 आहेत. नाही, 4च पेपर आहेत आणि 150 मार्काचा प्रोजेक्ट आहे, असं एकूण 550. नाही मॅडम पण 4 मार्काचे 400 5 मार्काचे विषय पेपर होतील. त्यातला एक 5वा पेपर आपला 50 मार्काचा असणार आहे. नाही अहो, नाही नाही सांगितलेलं, काल सांगितले. नाही. सर सांगतात ते बरोबर सांगतात हे. मग सरांना मॅडम, पेपरची आपल्या नावं आपल्याकडे लिहून हॅलो. टाकायला सांगूया का? हॅलो. हा. हॅलो. हा, बोला सर. ठीक आहे. तर आता मला समजेल का, तुमचा जो प्रोजेक्ट असणार आहे बरोबर,
त्याचं काय पाटोळे सरांनी स्वरूप वगैरे तुम्हाला सांगितलंय का? हॅलो सर, पाटोळे सरांनी काल कशा प्रकारे अनुक्रमणिका, संदर्भ हा, सूची वगैरे असं काय काय असेल असं सांगितले आणि तुम्ही सांगितलेलं मार्गदर्शन आहे. कराल असं आम्हाला काल सांगितले. म्हणजे आपल्या रिपोर्ट रायटिंग मध्ये का? हा. रिपोर्ट सर रायटिंग तुम्ही करताना कशा पद्धतीचं असावं? हो. सर रिपोर्ट रायटिंग. सांगा ना तुम्ही परत, कारण रिपोर्ट रायटिंग नंतर काल सब्जेक्ट कसं निवडायचं आणि त्या आम्हाला संदर्भात थोडं सब्जेक्ट जरा मार्गदर्शन माहिती दिली केलं तर असती ना, बरं होईल. कुठले कशा प्रकारचे हा, मग काय, तेच तर जरा आम्हाला दिशा मुळात सापडेल सर. मुळात मला काय समज म्हणजे सांगा, कोणाचा तरी विषय काय दिलेत का तुम्हाला? तुम्ही कोणता तुमचा संशोधनाचा विषय निवडलाय का? नाही नाही सर, नाही काय अजून. माहित अजून काही नाही सर. आणखीन काहीच निवडलेलं नाही. हा, फॉर्मॅट सुद्धा सर जर तुम्ही सांगितलं आणि हा, सब्जेक्ट कुठले कुठले चूज करता येतात, म्हणजे ओव्हरऑलच जर सगळी माहिती दिली तर मग सगळ्यांना क्लॅरिटी मिळेल. आता थोडं कन्फ्युजन आहे. आता कन्फ्युजन आहे, बरोबर आहे. आता तुम्हाला सोशल रिसर्चच्या अनुषंगानेच तुम्ही संशोधन करणार आहात, बरोबर? राईट राईट. बरोबर आहे ना? हो सर. सामाजिक संशोधनाच्या अनुषंगाने तुमचा विषय पाहिजे. हो. हा, म्हणजे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सामाजिक संशोधन म्हणजे काय माहिती आहे असं गृहीत धरून आपण चर्चा करूया पुढची. हो चालेल. कोण सांगेल मला सामाजिक संशोधन म्हणजे काय? मला एखादं तुमच्याकडून हिंट पाहिजे की सामाजिक संशोधन म्हणजे काय. व्हॉट इज सोशल रिसर्च? सामाजिक संशोधन कशाला म्हणतात, किंवा तुम्हाला जे काय माहिती आहे सामाजिक संशोधनाबद्दल ती मला सांगा. सर रिसर्च मेथडॉलॉजीचे जे शिकले होते त्याला मध्ये हा, ते जरी सांगितले तरी चालेल, म्हणजे मला समजेल की तुम्हाला सोशल रिसर्च म्हणजे काय माहिती आहे. सर ते मला रिसर्च मेथडॉलॉजी मध्ये जे शिकलं होतं त्याच्यामध्ये असं हा, होतं की जी सोशल सिस्टम्स आहेत, कम्युनिटी हा, असतील किंवा सोशल बेटरमेंटसाठी जे वेगवेगळे स्टेप्स घेतले जातात, तर त्याचा जो एम्पेरिकल स्टडी आपण करतो तो सोशल रिसर्च मध्ये येऊ शकतो. म्हणजे एवढं जरा माहिती आहे, पण डिटेल जर ठीक तुम्ही आहे. बरं, आता मी सर, डिटेलमध्ये एखाद्या विषयाबद्दल व्यवस्थित पद्धतशीरपणे किंवा वैज्ञानिक दृष्ट्या केलेला अभ्यास किंवा त्याची मांडणी म्हणजे बरं, ठीक आहे. आता बघा, सामाजिक संशोधन म्हणजे काय नेमकं, तर समाजातील ज्या विविध घटना आहेत ज्याला आपण सोशल फिनॉमिना म्हणतो, बरोबर. समाजाचे वेगवेगळे घटक आहेत, समाजामधील वेगवेगळ्या समस्या आहेत, समाजामध्ये आपल्याला तुम्ही शिकला असाल वेगवेगळ्या संस्था आहेत. संस्था म्हणजे पर्सेसिव्ह इन्स्टिट्यूशन सुद्धा असतात, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर विविध ज्या प्रक्रिया आहेत, प्रक्रिया म्हणजे सोशल चेंज ही सुद्धा प्रक्रिया आहे. त्याच्यानंतर इंडस्ट्रियलायझेशन ही सुद्धा प्रक्रिया आहे. त्याच्यानंतर ग्लोबलायझेशन ही सुद्धा प्रक्रिया आहे. अशा ज्या सामाजिक ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रियांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणे, म्हणजे फक्त प्रक्रिया नव्हे, त्याच्यामध्ये मी सांगितलेल्या अगोदरचे संपूर्ण घटक येतात, त्या घटकांचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणं म्हणजे काय, तर थोडक्यात सामाजिक संशोधन. आता हे सामाजिक संशोधन करत असताना की नाही काही टप्पे तुम्ही शिकला असाल, बरोबर आहे का. सामाजिक संशोधनाच्या काही पायऱ्या आहेत, बरोबर आहे का. सामाजिक संशोधनाची सुरुवात कुठून करायची आणि सामाजिक संशोधनाचा शेवट कसा करायचा, बरोबर. त्या टप्पे तुम्ही शिकला असतील, मला वाटतं BA ला तुम्हाला हे झालेलं असणार आहे. त्याच्याबद्दल पहिला टप्पा कोण सांगेल मला? आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला याचा संदर्भ घ्यावा लागणार आहे इथून पुढे. ज्यावेळी तुम्ही सोशल रिसर्च करणार आहात, तुम्ही इथून पुढे PhD ला जाल वगैरे, तर तुम्हाला याची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. इव्हन तुम्ही PhDच्या इंटरव्ह्यूसाठी जाताना सुद्धा तुम्हाला टप्पे ही माहिती पाहिजे, म्हणजे त्याच्यामधल्या तुम्हाला पायऱ्या माहिती पाहिजे. सामाजिक संशोधन म्हणजे काय, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. त्याच्यानंतर सामाजिक संशोधनात तुमचा विषय तुम्ही कशा पद्धतीने बसवलेला आहे ते माहिती पाहिजे. त्या संदर्भात तुमची पूर्ण तुम्हाला माहिती पाहिजे. आता मला कोण सांगेल, सांगा बरं, सामाजिक संशोधनाची सगळ्यात महत्वाची पहिली पायरी कोणती? सर स्टेप्स नव्हते. पाहिजे सर. हा, हॅलो, अभ्यास विषय निश्चित करणे पहिल्यांदा सर. विषय निवड बरोबर. समस्या सूत्रण विषयाची समस्या निवड सूत्रण. विषय अभ्यास निवड विषय निवडणे, अभ्यास विषय निवडणे ही पहिली पायरी झाली. आणि 3 पॉईंट म्हणजे तुम्ही अभ्यास विषय निवडल्याच्या नंतर, आता उदाहरणार्थ मी एखादी पूर्व माहिती पूर्व माहिती नाही, आता मी समजा एखादी निश्चित केली, आता समजा मला कम्युनिटी स्टडी करायचा आहे, मला काय करायचं, मी निश्चित केलं कम्युनिटी स्टडी करणार आहे, बरोबर. पण मी कम्युनिटी स्टडी कोणत्या अँगलनं करणार आहे, म्हणजे पिन पॉइंटेड काही मी गृहीतके ठरावे लागतील. गृहीतके पिन ठरवावे लागतील सर. का गृहीतके ठरवावी लागतील. नाही, ते नंतरचा भाग झाला. हे बघा, पहिला
सर बाकीचे माईक चालू आहे त्याच्यामुळे आवाज नाही येते सर. प्लीज सगळेजण माईक बंद करता का? माईक बंद सर. करा. सर हा बोला, ऐकतोय. स्टेप्स ऍक्च्युली तुम्हीच रिवाइज करा, कारण क्लिअर नाही आहेत स्टेप्स. आपल्याला टाईप्स ठीक आहे, होते ठीक आहे. लास्ट सेमिस्टरला. ओके ओके, ठीक. पहिली पायरी कोणती असते तर विषय निश्चित करणे. बरोबर. विषय निश्चित करणे म्हणजे तुम्ही एखादा विषय निवडता की बाबा मला या विषयाच्या अनुषंगाने संशोधन करायचं आहे, पण या विषयाच्या कोणत्या पैलूवरती माझं संशोधन अवलंबून असणार आहे. बरोबर. याचं पिन पॉइंटेड उत्तर म्हणजे काय करता तुम्ही, त्या समस्या सूत्रण करता. आता फॉर एक्झाम्पल मला कम्युनिटी स्टडी करायचा आहे. आता कम्युनिटी स्टडी करण्याचे म्हणजे त्या कम्युनिटीच्या कोणत्या पैलूवरती, आता मला कम्युनिटीमध्ये काय चेंज झालेला आहे हा अभ्यासायचा आहे. म्हणजे त्या कम्युनिटीचं काय करायचं आहे मला, सोशल चेंज म्हणजे सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून त्या कम्युनिटीचा मला अभ्यास करायचा. अगोदर तुम्ही कम्युनिटी निश्चित केली, कम्युनिटी स्टडी करणार आहात हे निश्चित केलं. त्याच्यानंतर तुम्ही सोशल चेंज ह्या आपल्या समस्येच्या दृष्टिकोनाचा वापर करून त्या कम्युनिटीचा अभ्यास करणार आहात हे निश्चित केलं. म्हणजे तुम्ही प्रॉब्लेम तिथं काय केला, डिफाईन केला. म्हणजे तुम्ही पिन पॉइंटेड तिथं माहिती दिली. त्याच्यानंतर बघा तुम्ही म्हटलं तसं फॉर्म्युलेशन किंवा मेकिंग ऑफ हायपोथेसिस. आता हायपोथेसिस तुम्हाला माहिती असतील सगळ्यांना बऱ्यापैकी. हायपोथेसिस म्हणजे काय तर संशोधकाला संशोधन विषयाच्या संदर्भात जे अगोदर ज्ञान उपलब्ध असतं त्या ज्ञानाच्या आधारे संशोधन विषयाच्या संदर्भात संशोधकाने केलेलं एखादं विधान असतं. म्हणजेच काय असतं हायपोथेसिस. तुम्हाला माहिती आहे ना हायपोथेसिस. त्याच्यानंतर प्रिपेरिंग रिसर्च डिझाईन. आता रिसर्च डिझाईन म्हणजे काय काय सांगते तुम्हाला रिसर्च डिझाईन म्हणजे, या सगळ्याचा तुम्हाला उल्लेख ह्याच्यामध्ये करायचा आहे. तुमच्या रिपोर्ट रायटिंग मध्ये असणार आहे ते स्टेप सगळे लक्षात ठेवा. या अनुषंगाने आपण विचार करतो तुमचा जो तुम्ही रिपोर्ट लिहिणार आहात त्याच्यामध्ये हेच सगळे हे असणार आहेत. मी फक्त तुम्हाला काय करणार फ्रेमवर्क तयार करून देणार. तुमचा विषय तुम्हाला त्यात स्वतः बसवायचा आहे. आता रिसर्च डिझाईन मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात लक्षात ठेवा. काय सांगते तुम्हाला तर रिसर्च डिझाईन. आता हायपोथेसिस मी सांगितलं, तुम्ही कोणताही तुमचा विषय निवडला त्याच्या संदर्भात तुम्हाला अगोदर काहीतरी माहिती असणार आहे. बरोबर. तुम्ही त्याचा अभ्यास केलेला असणार आहे. बरोबर आहे का. त्याच्या संदर्भात तुम्ही काय केलं एक विधान केलं ते तुम्ही हायपोथेसिस मांडलं. त्याच्यानंतर काय प्रिपेअरिंग रिसर्च डिझाईन. म्हणजे रिसर्च डिझाईन मध्ये काय आता लक्ष देऊन ऐकायचं. रिसर्च डिझाईन म्हणजे तुमचं त्याच्यामध्ये तुम्ही जे तुमच्या प्रोजेक्टमध्ये मांडणार आहात संशोधन पद्धती त्याच्यामध्ये काय येणार आहे. तुम्ही सुरुवातीपासून संशोधन सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कशा पद्धतीनं संपूर्ण कार्यान्वित करणार आहात. म्हणजे तुम्ही सॅम्पलिंग कसं निवडणार आहात, कोणकोणत्या पद्धती वापरणार आहात. त्याचबरोबर तुम्ही प्रायमरी सेकंडरी डेटा जो काय आहे तुमचा तो कसा कलेक्ट करणार आहात किंवा तुमचं जे लिटरेचर करणार आहात बरोबर रिव्ह्यू कसं करणार आहात त्याबद्दल सगळी माहिती त्याच्यामध्ये असणार आहे तुमच्या डिझाईनमध्ये. रिसर्च डिझाईनमध्ये म्हणजे तुम्ही तुमचा रिसर्च क्वांटिटेटिव्ह असणार आहे की क्वालिटेटिव्ह असणार आहे त्याचं स्पष्टीकरण असणार आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं डाटा प्रोसेसिंग ही पद्धत असणार आहे. आता बऱ्यापैकी लोकांचं काय असणार आहे बरं मला आणखीन एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपला जो सोशोलॉजिकल जो रिसर्च असतो तो क्वालिटेटिव्ह असतो की क्वांटिटेटिव्ह असतो प्रामुख्याने. क्वालिटेटिव्ह. क्वालिटेटिव्ह असतो. आणि तुमच्यापैकी किती जणांचं आता इच्छा आहे की माझा रिसर्च हा क्वालिटेटिव्ह असावा की क्वांटिटेटिव्ह असावा. आता बहुतांश क्वांटिटेटिव्ह सरांच्या चर्चा नंतर क्वांटिटेटिव्ह रिसर्च आहे किंवा रिसर्च करणार आहात असं मला मिळालेलं माहिती त्यांच्याकडून. क्वांटिटेटिव्ह रिसर्च क्वालिटी आता तुम्हाला सांगतो. डाटा प्रोसेसिंग जी पद्धत आहे क्वांटिटेटिव्ह रिसर्च मध्ये वापरली जाते. सांगण्याचा म्हणजे मला प्रायमरी डेटा सेकंडरी डेटा थोडक्यात तुम्हाला सेकंडरी म्हणजे माहिती प्रायमरी माहिती आहे का. सर आवाज ब्रेक होतोय, आला नाही आवाज. काय म्हटलं सर. डेटा सेकंडरी म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला.
हॅलो, हा आवाज येतोय सर. का? हा, प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा, आपण प्रोसेसिंग रिपोर्टमध्ये किंवा रिपोर्ट तुम्ही लिहिणार आहात किंवा फील्ड रिपोर्ट जो तुम्ही करणार आहात त्यामध्ये तुम्हाला डेटा प्रोसेसिंग करणं गरजेचं आहे. डेटा प्रोसेसिंग पाहिजे. आपण बघितलं बघा, विषय निवडून झाला, त्याच्यात तुम्ही डिफाईन केली सुद्धा तुम्ही रिपोर्टमध्ये मांडायचं प्रॉब्लेम त्या सर्वात काय तुम्ही म्हणतो प्रत्येक गोष्टी ज्यावेळी रिपोर्ट लिहितो एखादी गोष्ट त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टी तार्किक असणं गरजेचं आहे. तुम्ही एखादा सर आवाज नीट येत नाही. आवाज ब्रेक होतो. बघा आता, सर आवाज कट व्हायला लागला. आवाज येतोय का? हॅलो, आवाज नाही, होतो ब्रेक सर. होतोय. ब्रेक होतोय आवाज? आवाज व्यवस्थित येत नाही सर. थांबा एक मिनिट. आता बघा, आता येतोय का आवाज? येतोय ना? हो. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्ही जे काही मांडलेलं आहे, रिसर्च प्रॉब्लेम मांडलं तर त्या रिसर्च प्रॉब्लेम का मांडली याचं जस्टिफिकेशन तुम्हाला तिथं द्यायचं असतं. तुम्ही रिपोर्ट रायटिंग करतानाच सांगतोय तुम्हाला. त्याच्यानंतर लिटरेचर, बरोबर? लिटरेचर आता तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर या आपल्यामध्ये सामाजिक संशोधन करताना एक पायरी आहे. लिटरेचर का करायचं असतं? तर रिसर्च गॅप डिफाईन करण्यासाठी प्रामुख्याने काय करायचं असतं? एखादा रिव्ह्यू करायचा असतो. म्हणजे अगोदरच्या संशोधकांनी माझ्या संशोधन विषयाच्या संदर्भात अगोदरच्या संशोधकांनी कोणकोणत्या हॅलो, आवाज येतोय का माझा? हो, येतो सर. येतोय ना? अगोदरच्या संशोधकांनी त्यांच्या संशोधनामध्ये कोणकोणत्या पैलूवरती प्रकाश टाकलेला आहे आणि कोणता पैलू त्यांच्या संशोधनातून अलिप्त राहिलेला आहे हे शोधण्यासाठी, किंवा संशोधनाची कोणत्या पैलूवरती अधिक संशोधनाची गरज आहे हे शोधण्यासाठी काय करायचं असतं? लिटरेचर करायचं असतं. तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये रिव्ह्यू ऑफ लिटरेचर करावं लागणार, रिसर्च डिझाईन प्रिपेअर करावं लागणार, सॅम्पलिंगबद्दल तुम्हाला माहिती द्यावी लागणार, त्याच्यानंतर डेटा कलेक्शनच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत त्याच्याबद्दल माहिती द्यावी लागणार, आणि सगळ्यात महत्त्वाचं डेटा प्रोसेसिंग. आता त्याच्यामध्ये डेटा प्रोसेसिंग करताना समजा तुम्ही जर क्वांटिटेटिव्ह रिसर्च असेल तुमचा, तर डेटाचं क्लासिफिकेशन सगळ्यात आलं. डेटा प्रोसेसिंगमध्ये क्लासिफिकेशन आलं. आता क्लासिफिकेशन करताना डेटाचे प्रकार माहिती पाहिजेत. डेटाचे किती प्रकार आहेत काय सांगता येतील कोणाला? हां, प्राथमिक माहिती आणि दुय्यम माहिती. हॅलो, हां काय म्हटला? प्राथमिक माहिती आणि दुय्यम माहिती. ते स्त्रोत झाले, प्राथमिक स्त्रोत आणि दुय्यम स्त्रोत. डेटाचे प्रकार किती आहेत आपल्या समाजशास्त्रामध्ये? तर ठीक आहे, मी सांगतो. डेटाचे आपल्या 3 प्रकार आहेत. हा 3 प्रकार. हां, नॉमिनल डेटा, स्केल डेटा, ऑर्डिनल डेटा, स्केल डेटा. कोणता? नॉमिनल, ऑर्डिनल आणि स्केल डेटा. आता नॉमिनल डेटामध्ये काय असतं? कुणाच तरी स्पीकर चालू आहे बघा, माईक चालू आहे. नॉमिनल डेटामध्ये काय असतं? तर फक्त त्या डेटामध्ये लेबल महत्त्वाचं असतं, लेबल. आता ज्यावेळी तुम्ही स्त्री आणि पुरुष असं लेबल देता, आता समजा ते एका मुलाखत अनुसूचीच्या माध्यमातून तुम्हाला काय करायचं आहे? स्त्रियांकडून आणि पुरुषांकडून दोघांकडून माहिती संकलित करायची आहे. तर तुम्ही ती माहिती स्त्रीकडून घेतलेली आहे किंवा पुरुषाकडून घेतलेली आहे हे निश्चित करण्यासाठी तुम्ही काय केलेलं असतं? लिंग म्हणून प्रश्न दिलेला असतो, स्त्री आणि पुरुष. त्याच्यामध्ये काय ऑर्डर आहे का? फक्त लेबल असतं त्या प्रश्नाला महत्त्वाचं, स्त्री किंवा पुरुष. त्याच्यामध्ये ऑर्डर गरजेची नसते. मग स्त्री, तुमच्या लक्षात येते का नॉमिनल डेटा म्हणजे काय? जिथं फक्त लेबल महत्त्वाचं असतं. म्हणजे उदाहरणार्थ स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये काय क्रमाची गरज नाही, बरोबर? त्याच्यानंतर ऑर्डिनल. ऑर्डिनल म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये एक प्रकारचा क्रम असतो. आता बघा, क्रमाचं उदाहरण घ्यायचं झालं तर शिक्षणाचं घेऊ शकतो आपण.
शिक्षणाचं म्हणजे प्राथमिक शिक्षण आहे, माध्यमिक शिक्षण आहे, उच्च माध्यमिक शिक्षण आहे, त्याच्यानंतर पदवी आहे, पदव्युत्तर पदवी आहे. अशा पद्धतीचं काय आहे, एक प्रकारचा क्रम आहे. म्हणजे नॉमिनल डेटा जिथं फक्त लेबल महत्त्वाचं असतं, ऑर्डिनल डेटा जिथं एक प्रकारचा क्रम असतो म्हणजे ह्याच्यामध्ये माहितीमध्ये. आणि स्केल डेटामध्ये आपण कसे उदाहरण घेऊ शकतो की जिथं स्केल डेटा म्हणजे काय, तर असा डेटा की जिथं तुम्ही गणिती प्रक्रिया पूर्ण करू शकता. गणिती प्रक्रिया म्हणजे वजाबाकी, भागाकार, सरासरी जे काय असतील त्या प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकता. म्हणजे आता याचं उदाहरण उत्पन्न घेऊ शकतो आपण. उत्पन्नाचे तुम्ही एकूण उत्पन्नाची बेरीज करू शकता, एकूण उत्पन्नाचे तुम्ही सरासरी काढू शकता, बरोबर आहे ना. अशा पद्धतीचा 3 प्रकारचा डेटा असतो. म्हणजे तुम्हाला वर्गीकरण करताना ज्यावेळी तुम्ही तुमचा जर रिसर्चमध्ये डेटाचं वर्गीकरण करणार आहात, डेटा प्रोसेसिंग करताना, त्यावेळी तुम्हाला हे 3 प्रकारच्या डेटामध्ये तुमच्या डेटाचं वर्गीकरण करता आलं पाहिजे. तुम्हाला ओळखता आला पाहिजे तुमचा डेटा की हा मी जो डेटा कलेक्ट केलेला आहे. एक प्रश्न आहे, तो प्रश्न कोणत्या प्रकारात मोडतो, नॉमिनलमध्ये मोडतो, ऑर्डिनलमध्ये मोडतो का स्केलमध्ये मोडतो. त्याच्यानंतर कोडिंग करता आलं पाहिजे. कोडिंग म्हणजे काय, तर तुम्हाला एसपीएसएस माहिती आहे का, वापरलंय तुम्ही एसपीएसएसचा पॅकेज, कधी कोणाच्या वापरात आलंय का. तर तुम्हाला कोडिंग करता आलं पाहिजे. म्हणजे जे आपण पर्याय दिलेले असतात की नाही त्याला एखाद्या विशिष्ट कोडनं डिनोट करायचं असतं. ते डिनोट केल्यानंतर जसं आपण ते कोड देऊ त्याला आणि जे कोड आपण फीड करू त्या पद्धतीने आपल्याला काय मिळत असतात, आउटपुट मिळत असतात. त्याच्यानंतर डेटा फिल्ट्रेशनची पद्धत आली. डेटा फिल्ट्रेशन म्हणजे आपल्याकडून कोड करताना, टाईप करताना किंवा डेटा फीड करताना काहीतरी त्यात चुका झालेल्या असतात. म्हणजे 100% डेटा आपण अचूक फीड करतो का, तर नाही होत आपल्याकडून. तुम्ही कितीही म्हणलात मी सगळं 100% डेटा अचूक फीड करतो, तर ते शक्य नसतं. त्याच्यामध्ये काय होत असतं, काहीतरी आपल्याकडून चुका ह्या होतच असतात. त्या चुका काय झालेल्या आहेत हे शोधण्यासाठी डेटा फिल्टरेशनची प्रक्रिया असते. काय करण्याची, डेटा फिल्टर करण्याची प्रक्रिया असते. म्हणजे माझा डेटा कुठं चुकलेला, म्हणजे येणारा जो आउटपुट आहे तो चुकू नये ही काळजी घेण्यासाठी काय करायचं असतं, डेटा फिल्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करायची असते. त्याच्यानंतर प्रिपेअरिंग व्हेरियस टेबल्स म्हणजे, आणि जो एकदा डेटा फिल्टर झाला, एकदा तुमच्या डेटामधून सगळ्या चुका निघून केल्या, तुमचा डेटा अचूक झाला की तुम्ही काय करू शकता, वेगवेगळ्या पद्धतीचे टेबल्स वगैरे तुम्हाला ज्या पद्धतीचं जे काही पाहिजे, म्हणजे तुम्हाला टेबल्स पाहिजे असतील, क्रॉस टेबल्स पाहिजे असतील, रिग्रेशन पाहिजे असेल, कोरिलेशन पाहिजे असेल, जे काय असतील, तुम्हाला टेस्ट वेगवेगळ्या करायचे असतील हायपोथेसिस टेस्टिंगसाठी, त्याच्यासाठी तुमचा डेटा तयार झालेला असतो, त्याच्यावर तुम्ही काम करू शकता. त्याच्यानंतर डेटा तयार झाल्याच्या नंतर काय करायचं, तो डेटा ॲनालाइज करायचा. ॲनालाइज करणं म्हणजे काय करणं, आता समजा एखादा टेबल दिला तुम्हाला, क्रॉस सेक्शनल टेबल आहे असं समजा, तो क्रॉस सेक्शनल टेबल दिला आणि त्याचं ॲनालिसिस करा म्हणून सांगितलं, तर ती आकडेवारी जी काय सांगते, त्या टेबलमध्ये जी आकडेवारी प्रदर्शित झालेली आहे त्या आकडेवारीमध्ये एक प्रकारचा अर्थ दडलेला असतो. कारण तुम्ही संशोधक असता, त्या अर्थाची उकल करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. कारण की अर्थाची उकल करणं म्हणजेच काय असतं, संशोधन करणं असतं. आता एखादा टेबल दिलेला आहे तुम्हाला क्रॉस सेक्शनल, त्याचं काय करणं, इंटरप्रिटेशन करणं, म्हणजे त्याचा अर्थ शब्दामध्ये मांडणं. आणि ते मांडून झाल्यानंतर तुमचं स्वतःचं मत, तुमच्या संशोधन विषयाच्या अनुषंगाने तुमचं स्वतःचं मत तिथं मांडणं सगळ्यात गरजेचं असतं. त्याच्यानंतरची पुढची प्रक्रिया कुठली येते, हायपोथेसिस टेस्टिंगची प्रक्रिया येते. हे सगळं तुम्ही तुमच्या रिपोर्टमध्ये करायचं आहे. त्याच्यानंतर हायपोथेसिस टेस्टिंग. आता हायपोथेसिस टेस्टिंग हा आपल्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग मानला जातो. हायपोथेसिस टेस्टिंग म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं, हायपोथेसिस म्हणजे काय, टेस्ट करण्याच्या आपल्या त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. टी टेस्ट आहे, त्याच्यानंतर आणखीन काय टेस्ट आहे, त्याच्यानंतर अंदाज फॉर्म्युला, अशा वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या पद्धतीने काय करू शकतो आपण. आता हे कसं आहे, हे थेरॉटिकल सांगून तुम्हाला समजणार नाही. ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिकली कराल की नाही त्यावेळी तुम्हाला त्या गोष्टी समजतील. पण तिथं मांडायचं काय आहे, नेमकं ॲनालिसिस काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टमध्ये. तर तुम्ही हायपोथेसिस टेस्टिंग करताना कोणती टेस्ट वापरलेली आहे, कोणकोणते नियम वापरलेले हायपोथेसिस टेस्टिंग करताना. आता उदाहरण मी सांगतो तुम्हाला. आता एक बघा उदाहरण मी तुम्हाला सांगतो. आता मी जर कम्युनिटी स्टडी करणार आहे म्हटलं तर मी त्यात 2 व्हेरिएबल्स वगैरे हे सगळं तुम्हाला माहिती आहे असं आपण गृहीत धरलेलं आहे, लक्षात ठेवा. व्हेरिएबल्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे,
त्याच्यानंतर हायपोथेसिस म्हणजे काय माहिती आहे, त्याच्यानंतरची ही प्रक्रिया आहे टेस्टिंगची. आता टेस्ट करताना समजा मला टी टेस्ट वापरायची आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिकल समजणार नाही, पण तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही कोणता नियम वापरला की नाही हे तुम्हाला तिथे स्पष्टपणे तिथं मांडलं पाहिजे. म्हणजे आता आपली सिग्निफिकन्स लेवल जे असते त्या सिग्निफिकन्स लेवल 3 असतात. म्हणजे सिग्निफिकन्स व्हॅल्यू किती असतात, 3 असतात. 0.1, 0.05 आणि 0.01. यापैकी तुम्ही तुमच्या डेटाला अनुसरून कुठली वापरणार आहात याची तिथं स्पष्टता किंवा याची स्पष्ट मांडणी तिथे केलेली पाहिजे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही हायपोथेसिस टेस्टिंग करणार आहात किंवा करणार त्यावेळी तिथं मांडणी पाहिजे. म्हणजे सिग्निफिकन्स लेवल तुम्ही किती मांडलेली आहे त्याचा स्पष्ट उल्लेख तिथं पाहिजे. त्याच्यानंतर पीच व्हॅल्यू, आता सिग्निफिकन्स लेवल आणि पी व्हॅल्यू हे तुम्हाला तिथे ज्यावेळी तुम्ही हायपोथेसिस टेस्टिंग कराल त्यावेळी तुम्हाला समजेल. मग कुठला नियम वापरलेला आहे, पीचं मूल्य हे सिग्निफिकन्स लेवलपेक्षा ज्यावेळी कमी असतं त्यावेळी नल हायपोथेसिस काय होतं, रिजेक्ट होतं. हा नियम म्हणजे बेसिक नियम आहे. हा बेसिक नियम मी वापरेल. तुम्ही अशा पद्धतीची मांडणी तुम्ही करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कोणकोणती व्हेरिएबल्स वापरलेले आहेत, 2 टी टेस्ट करताना, त्याच्यानंतर काय स्क्वेअर टेस्ट करताना कोणकोणती व्हेरिएबल्स वापरलेले आहेत, का वापरलेले आहेत त्याची सुद्धा स्पष्ट मांडणी असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. आता एखादं उदाहरण घेतलं आपण, त्याच्यानंतर कन्क्लुजन, त्याच्यानंतर रिपोर्ट रायटिंग, बरोबर. त्या अशा पद्धतीने तुम्हाला मांडणी करायची आहे. आता तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता बघा, आता संदर्भ साहित्याचे विश्लेषण करायचं आहे तुम्हाला, बरोबर. तुम्हाला एक पुस्तक दिलं किंवा एखादा ग्रंथ दिला, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहिजे ज्यावेळी तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये लिहिणार आहात, एखाद्या ग्रंथाचे किंवा एखाद्या रिपोर्टचे तुम्ही रिव्ह्यू करणार आहात, तर तिथे कोणकोणत्या गोष्टी घेणं गरजेचं आहे बघा. त्याच्यामध्ये तर उद्दिष्ट म्हणजे ते संशोधन हाती घेतलेल्या त्या संशोधनाचे प्रमुख उद्दिष्ट काय त्याची स्पष्ट मांडणी तिथं आली पाहिजे. त्याच्यानंतर त्या पुस्तकात संशोधन पद्धती कोणती मांडलेली आहे त्याची स्पष्ट मांडणी आली पाहिजे. त्याच्यानंतर कोणत्या म्हणजे जिथं म्हटलं ना आपण कोणत्या विशिष्ट पैलूचा अभ्यास त्या संशोधकाने केलेला आहे त्याच्या संदर्भात स्पष्ट मांडणी आहे. संशोधन विषय वेगळा आणि कोणत्या पैलूवरती संशोधन केलेलं आहे किंवा कोणत्या पैलूवरती संशोधकाने संशोधनाचं लक्ष केंद्रित केलेलं आहे हे वेगळं, तिथं ती मांडणी येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्या संशोधनाचे निष्कर्ष काय आहेत, त्याच्यानंतर त्या संशोधनाचे निष्कर्ष काय आहेत, त्या निष्कर्षांची थोडक्यात मांडणी इथं येणं गरजेचं आहे ज्यावेळी तुम्ही रिव्ह्यू करता त्यावेळी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या संशोधन विषयाशी त्या संशोधनाचा काय संबंध आहे हे तिथं तुम्हाला लिंकेज तिथं देता आली पाहिजे. म्हणजे याचा सहसंबंध तुम्हाला तिथे मांडता आला पाहिजे. म्हणजे एखादं संशोधन रिव्ह्यू करताना या 4-5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. कुठलाही तुम्ही रिव्ह्यू करा, पुस्तकाचा करा, रिसर्च पेपरचा करा, अहवालाचा करा, मासिकाचा करा, कशाचाही करा, या गोष्टी काय तिथं येणं गरजेचं असतं. सगळ्यात महत्त्वाचं काय तर तुमचा संशोधन विषयाचा त्या रिव्ह्यू केलेल्या संशोधनाशी काय संबंध आहे तिचा सहसंबंध स्पष्ट करणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. आता आपण बघितलं, आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, एखादे पुस्तक घ्या, रामनाथ चव्हाणांचं कुठलं तरी पुस्तक घ्या, खंड 5 असं कुठलंही घ्या, तर ते का महत्त्वाचं आहे ते तिथं मांडणं तुम्हाला गरजेचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर संशोधन पद्धती, तर हे महत्त्वाचं. मगाशी आपण बघितली स्टेज, आपल्या सामाजिक संशोधनामध्ये सगळ्यात महत्त्वाची स्टेज कोणती आहे तर संशोधन पद्धती आहे, बरोबर. तर संशोधन पद्धती म्हणजे मी तुम्हाला मगाशी तुझी व्याख्या सांगितली किंवा एका शब्दात सांगितलं. संशोधन पद्धती म्हणजे काय, तुम्ही तुमचं संशोधन सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कशा पद्धतीने पूर्ण करणार आहात किंवा कशा पद्धतीने कार्यान्वित करणार आहात याच्या संदर्भातली पूर्ण नियोजन म्हणजे काय संशोधन पद्धती. आता याच्यामध्ये काय काय येतं बघा.
संशोधन पद्धतीमध्ये तुमचं संशोधन कोणत्या पद्धतीचं आहे, तुम्ही कोणत्या मार्गाने तुमचा डेटा कलेक्ट करणार आहात, म्हणजे नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग वापरणार आहात, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग वापरणार आहात, त्यापैकी कोणती मेथड वापरणार आहात, म्हणजे सॅम्पलिंग कशा पद्धतीने करणार आहात, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं डेटा प्रोसेसिंग कशा पद्धतीने करणार आहात, कुठे करणार आहात, काय करणार आहात, कोणती टेस्ट वापरणार आहात, त्याचबरोबर संशोधन आराखडा कोणता वापरणार आहात, म्हणजे वर्णनात्मक संशोधन आराखडा वापरणार आहात. जर वर्णनात्मक संशोधन आराखडा वापरणार असाल तर तो का वापरणार आहात, कोणत्या उद्दिष्टासाठी वापरणार आहात याची स्पष्ट मांडणी पाहिजे. त्याचबरोबर अन्वेषणात्मक वापरणार आहात तर अन्वेषणात्मकच का वापरणार आहात याची स्पष्ट मांडणी कारणाची पाहिजे. त्याच्यावर किंवा काही संशोधन किंवा काही संशोधक काय करत असतात, दोन प्रकारचे संशोधन आराखडा एकाच संशोधनात वापरत असतात. वापरू शकता तुम्ही, त्याला काही बंधन नाही. म्हणजे वर्णनात्मक संशोधन आराखडाही वापरू शकता आणि अन्वेषणात्मक संशोधन आराखडाही वापरू शकता. तर ते का वापरणार आहात याची स्पष्ट मांडणी तिथे आली पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे संशोधन आराखड्याचं स्वरूप कसं आहे, वर्णनात्मक संशोधन आराखड्याचं स्वरूप लक्षात घेता कसं, तुम्ही जर वर्णनात्मक मांडणी करणार आहात तर वर्णनात्मक संशोधन आराखडा तुम्ही वापरू शकता. अन्वेषणात्मक म्हणजे एखाद्या घटनेची चिकित्सा करून त्याच्या पाठीमागची कारणे शोधणार आहात तर तुम्ही काय करू शकता, अन्वेषणात्मक म्हणजे हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि तुमच्या ऑब्जेक्टिव्ह आणि हायपोथेसिसच्या अनुषंगाने तुम्ही हे करायचं, म्हणजे तुमचे संशोधन आराखडे निश्चित करायचे. म्हणजे ह्या लहान गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा तुमचं प्रोजेक्ट रायटिंग करत असताना. त्याच्यानंतर संशोधनाचं महत्त्व काय आहे, संशोधनाचं तुमच्या महत्त्व. आता संशोधनाचं कुठलाही तो एखादा संशोधन विषय घेतला तर त्या संशोधनाचं महत्त्व तुम्हाला स्पष्ट करता आलं पाहिजे. हेही तुम्हाला रिपोर्ट रायटिंगमध्ये मांडायचं आहे. संशोधनाचं महत्त्व मांडलंय, त्याच्यानंतर विषय निवडीचा हेतू, तुम्ही का विषय निवडलेला आहे, का तुमची आहे म्हणजे काय जाणून घेण्याचं, म्हणजे त्याला एक्सपेक्टेड आउटपुट म्हणतो आपण, ते काय आहे, विषय निवडीचा हेतू काय आहे तुमचा, ते जाणून ते तिथं मांडणी केली पाहिजे तुम्ही. त्याच्यानंतर संशोधन पोकळीचे आणखी सगळ्यात महत्त्वाचं, कुठलाही तुम्ही रिसर्च घ्या तिथं रिसर्च गॅप हा मांडलाच पाहिजे तुम्ही. म्हणजे अगोदरचं तुम्ही जे लिटरेचर केलेलं आहे, रिव्ह्यू केलेला आहे त्याच्यामध्ये आणि तुमच्या संशोधनामध्ये काय नवीन आहे याची मांडणी म्हणजे संशोधन पोकळी. म्हणजे अगोदरचं संशोधकाने संशोधन केलेलं आहे, त्याच्या संशोधन कशाची तरी कमतरता राहिलेली आहे, ती कमतरता पूर्ण करण्याच्या अनुषंगाने मी माझं संशोधन हाती घेतलेलं आहे, त्याची मांडणी तिथं पूर्णता आली पाहिजे. म्हणजेच काय करणं, तिथं संशोधन पोकळीची मांडणी करणं गरजेचं असतं, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण मगाशी बघितलं संशोधन समस्या अध्ययनाची चौकट, तर लक्षात घ्या. आता आपण आपला विषय समाजशास्त्र आहे, बरोबर. समाजशास्त्रामध्ये वेगवेगळे दृष्टिकोन आहेत, वेगवेगळे विचार आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळे सिद्धांत आहेत, वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्या वेगवेगळ्या सिद्धांताचा संकल्पनांचा आधार तुमच्या संशोधनाला असणं गरजेचं आहे. का गरजेचं आहे, कारण आपल्या संशोधनाला आपल्या मूळ विषयाचा आधार असल्यामुळे त्या संशोधनामध्ये काय होत असतं, विश्वसनीयता येत असते, लक्षात ठेवा. म्हणून तिथं तुम्ही अध्ययनाचे संशोधन चौकट मांडणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. आणि फक्त ते मांडून गरजेचं नाही, की तुम्ही कशा पद्धतीने तिथे वापरलेले आहे तो अर्थ स्पष्ट करणं गरजेचं आहे. आता तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो की काय हे महत्त्वाचं आहे, त्याच्यामध्ये तुमची जी मांडणी तुम्ही करणार आहात ती महत्त्वाची आहे. अध्ययनाचे संशोधन चौकट मांडताना प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे, बरोबर. पण तुम्हाला एक आयडिया यावी म्हणून काय करतो, मी तुम्हाला एक संशोधन चौकट तिथं म्हणजे सविस्तरपणे थोडक्यात सांगतो. आता आपल्यात सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया आहे, लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला पहिलं सांगितलं, एखादा जर कम्युनिटी स्टडी करायचा आहे मला आणि तिथे सामाजिक परिवर्तनाची सैद्धांतिक चौकट, सामाजिक परिवर्तनाचा विचार तिथं किंवा प्रक्रिया सैद्धांतिक चौकट म्हणून वापरणार आहे. तर ते मी का वापरणार आहे याचं स्पष्टीकरण देता आलं पाहिजे मला. आता जर आपण बघितलं सामाजिक संशोधन, सामाजिक परिवर्तन ही आपल्या समाजशास्त्रामध्ये प्रामुख्याने दोन अर्थानं वापरली जाते, लक्षात ठेवा. पहिला अर्थ म्हणजे सामाजिक संबंधातील परिवर्तन. कोणता, सामाजिक संबंधातील परिवर्तन. आणि दुसरा कुठला, तर ज्या घटकांच्यामुळे समाजात स्तरीकरण निर्माण होते त्या घटकात जर परिवर्तन झालं तर काय होत असतं, स्वाभाविक समाज संरचनेमध्ये
परिवर्तन होत असते. आता या दोन अर्थाने सामाजिक परिवर्तनाची संकल्पना आपल्या समाजशास्त्रामध्ये वापरली जाते. आता मला काय करायचं आहे, तर मला एखाद्या कम्युनिटीचा सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून अध्ययन करायचं आहे. आता कुठलाही समाज समताधिष्ठित नसतो हे तर मान्य आहे सगळ्यांना. म्हणजे कुठलाही समाज समताधिष्ठित नाही आहे. त्या प्रत्येक समाजामध्ये काय आहे, असे काही घटक आहेत की ज्याच्यामुळं स्तरीकरण निर्माण झालेलं आहे. स्तरीकरण आता आपण जर प्राचीन काळात गेलो तर आपल्या भारतीय समाज व्यवस्थेला वर्ण व्यवस्थेचा इतिहास लाभलेला आहे. त्याच्यानंतर जाती व्यवस्थेचा इतिहास लाभलेला आहे. बरोबर आहे का? म्हणजे वर्ण व्यवस्थेमध्ये काय सामाजिक संबंध कशावरती आधारित होते, वर्णावरती आधारित होते. जाती व्यवस्थेमध्ये काय जातीवरती आधारित होते. म्हणजे स्तरित व्यवस्था होती त्याच्यामध्ये. बरोबर आहे का? तर आता कोणत्या ह्याच्या आपण वर्ग व्यवस्थेमध्ये बघतो. बरोबर. म्हणजे आता वर्ग व्यवस्थेमध्ये असे स्वातंत्र्यानंतर कोणते कोणते घटक आहेत की ज्याच्यामुळं स्तरीकरण निर्माण होतं किंवा ज्याच्यामुळे सामाजिक संबंध नियंत्रित होतात. काय सांगता येतील? तर सांगता येते आपलं शिक्षण आहे, संपत्ती आहे, प्रतिष्ठा आहे, याच्यामुळेच स्तरीकरण निर्माण होतं ना समाजामध्ये. बरोबर. तर आता इथं सगळ्यात महत्त्वाचं काय, तर मी पहिला सांगितलं बघा, दुसरी लक्षाची सांगितली, ज्या घटकांमुळे समाजात स्तरीकरणाची व्यवस्था निर्माण होते त्या घटकांमध्ये जर परिवर्तन झालं तर स्वाभाविकच काय होतं, सामाजिक संरचनेमध्ये परिवर्तन होतं. आता एखाद्या समाजामध्ये जर सामाजिक परिवर्तन मला जाणून घ्यायचं तर मी कोणत्या घटकांच्या आधारे जाणून घेऊ शकतो? शिक्षण आहे, व्यवसाय आहे, त्यांची संपत्ती आहे, त्यांची प्रतिष्ठा आहे, त्यांचा आणखीन या पद्धतीने मी काय करू शकतो, सामाजिक परिवर्तन घेऊ शकतो. आता एक पारंपरिक समाज आहे तिथे शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, पण स्वातंत्र्यानंतर काय झालं, शिक्षणाचं आपण सार्वत्रिकरण स्वीकारलं आणि त्याच्यामुळे त्या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलं. शिक्षणाचं प्रमाण वाढल्यामुळे त्या समाजाचा काय झाला, सामाजिक दर्जा सुधारला आणि तो काय झाला, सामाजिक गतिशीलतेच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन काय झाला, त्याचा दर्जा किंवा सामाजिक गतिशीलतेमध्ये तो वरच्या टप्प्यात सरकला. म्हणजे काय झालं, तर हे सामाजिक परिवर्तन झालं. म्हणजे तुम्हाला तिथं तुमच्या ह्याच्या संदर्भात अध्ययनाच्या सैद्धांतिक चौकटी संदर्भात तुम्ही स्पष्ट पाहिजे आणि तुमची मांडणी तिथे स्पष्ट पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे आणि कुठल्या अर्थानं वापरला हे सुद्धा तिथे मांडणे सगळ्यात महत्त्वाचं. त्याच्यानंतर तुमची जी काही उद्दिष्ट असतील ती मांडणे पाहिजे. त्याच्यानंतर हायपोथिसिस जी आहेत ती सुद्धा मांडली पाहिजेत. आणखीन एक लक्षात ठेवायचं हे करताना, रिसर्च ऑब्जेक्टिव्ह आणि हायपोथिसिस मांडताना काय करायचं, तर तुमच्या ऑब्जेक्टिव्हशी सहसंबंध असणारे, ऑब्जेक्टिव्हशीच कनेक्टेड तुमचे हायपोथिसिस असले पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह एक सांगते, हायपोथिसिस तिसरं, म्हणजे ह्या दोघांच्यामध्ये काय झालं पाहिजे, सहसंबंध असला पाहिजे आणि तो दिसला पाहिजे. त्याच्यामुळेच काय होतं, तुमच्या ऑब्जेक्टिव्हची पूर्तता जास्तीत जास्त होते आणि तुम्हाला काय होतं, हायपोथिसिस टेस्टिंग करताना सोपं जातं. त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला सांगितलं, आता गृहीतक झाल्यानंतर आता आणखीन एक लक्षात घ्या, संशोधन आराखड्यामध्ये कोणत्या कोणत्या बाबी महत्त्वाच्या असतात, लक्षात ठेवा. संशोधन कशा पद्धतीने करायचं आहे म्हणजे हे तुम्ही मांडायला पाहिजे तुमच्या म्हणजे रिपोर्टमध्ये. ज्यावेळी तुम्ही रिपोर्ट लिहिणार आहात ना, तुमचा जो काही किती मार्काचा रिपोर्ट आहे, 120, 30 किती मार्काचा आहे तो रिपोर्ट? 120. 120 मार्क, 30 मार्काची वायवा आहे ना. म्हणजे 120 मार्काचा आहे, म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये तो रिपोर्ट लिहावा लागणार आहे, लक्षात ठेवा. ही सगळी तिथं मांडणी येणं गरजेचं आहे. संशोधन आराखडा म्हणजे काय, संशोधन कशा प्रकारचं करायचं आहे, लक्षात ठेवा. म्हणजे कशा प्रकारे तुमचं संशोधन करावायचं आहे, त्याच्यामध्ये नमुना कोणत्या पद्धतीने निवडायचा आहे, किती निवडायचा आहे, कसा निवडायचा आहे, तथ्य संकलनाच्या कार्यपद्धती कोणत्या आहेत किंवा कोणत्या असाव्यात, त्याच्यानंतर तथ्यांचं वर्गीकरण कोणत्या प्रकारात करायचं आहे, अर्थनिर्वचनाच्या कोणत्या पद्धती तुम्ही वापरणार आहात, हे सगळ्याची मांडणी काय करायची आहे तुम्हाला. ज्यावेळी तुम्ही मेथोडॉलॉजी लिहिणार आहात तुमच्या प्रोजेक्टची, त्यावेळी तुम्हाला तिथे मांडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं संशोधन हे क्वालिटेटिव्ह आहे की क्वांटिटेटिव्ह आहे याच्यावरती तुमचं बाकीची पुढची प्रक्रिया अवलंबून असणार आहे. म्हणजे तुमचं रिसर्च डिझाईन म्हणजे कुठली अन्वेषणात्मक वापरणार आहात, वर्णनात्मक वापरणार आहात, एक्सप्लोरेटिव्ह वापरणार आहात,
कुठलीही वापरा ही त्याच्यावरती अवलंबून असणार आहे. आता मला सांगा, कुणाचं म्हणजे असं पर्टिक्युलर एरिया वाईज करणार आहात का संशोधन? हा, म्हणजे माझं संशोधन कोल्हापूर जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे किंवा ह्या तालुक्यापुरतं मर्यादित आहे, असं कोण म्हणजे ज्याच्या कोणाच्या संशोधनाला भौगोलिक मर्यादा आहेत का? म्हणजे कोणी विषय आता घेणार तसं इच्छुक आहे का? सर, आम्हाला जरा विषय आहे, एखादा उदाहरण घेऊन त्या विषय घ्या आणि त्या उदाहरण कशा पद्धतीने आलं पाहिजे ते सांगा, कारण अजून विषयच आम्ही निवडलेले नाही. विषय निवडलेलेच नाहीयेत. हा हा. आणि एक 4-5 विषय सुद्धा आम्हाला सांगा, म्हणजे अशा प्रकारे संशोधन होऊ शकते त्याच्यावरती. होय सर. तुमचं तशा मला सर आता परीक्षा एवढ्या आता 15 तारखेपासून परीक्षा आहे आणि हे एवढं प्रोजेक्ट आम्हाला आत्ताच माहित झालं हे प्रोजेक्ट विषयी. प्रोजेक्ट वर्क आणि आम्ही बहुतांश सगळे नोकरी करणारे आहोत, त्यामुळे आम्हाला जरा म्हणजे तुम्हाला विषय कसं ग्रुपमध्ये प्रोजेक्ट करायचे आहेत का इंडिव्हिज्युअल करायचे आहेत? वैयक्तिक करायचे. हा, वैयक्तिक वैयक्तिक करायचे. प्रत्येकानं करायचे वैयक्तिक आहे. करायचे आहेत. फक्त आम्हाला एक 4 प्रोजेक्ट विषयाची नावं सांगा की तुम्ही ह्याच्यावरती करू शकताय म्हणून असं. विषय म्हणल्यानंतर बघा, तुम्हाला 10-15 दिवसात असे विषय कसे आहेत माहिती मला सांगतो. मग ते तुम्हाला क्वांटिटेटिव्ह विषयच घेतले पाहिजे. म्हणजे तुम्हाला डेटा कलेक्ट करून लगेच थोडक्यात तुम्हाला काय करता येईल, तो रिपोर्ट सबमिट करता येईल असे विषय तुम्ही निवडा. म्हणजे जेणेकरून प्रायमरी डेटावरती आधारित, म्हणजे प्रायमरी डेटा आपण कुठून कलेक्ट करू शकतो, मुलाखतीच्या माध्यमातून करू शकतो, प्रश्नावलींच्या माध्यमातून एक 50-60-100च्या आसपास रिस्पॉन्डंट घ्या. कुठलाही विषय तुम्ही निवडा, म्हणजे स्त्रियांच्या समस्यांच्या संदर्भात असावा असू दे किंवा आणखीन कुठला तुमचा कम्युनिटी संदर्भात असू दे किंवा तुमचे जे विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत तुमच्या. आता तुम्हाला जर लगेच हे करायचे असतील तर डिस्टन्स एज्युकेशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या कोणत्या कोणत्या आहेत त्याच्यावर घेऊ शकता. कारण आता मला वाटते 60-66 जण मगाशी त्याला होते, कशाला आपल्या ग्रुपला जॉईनला होते. त्या सगळ्यांच्याकडून जर डेटा कलेक्ट केला, एखादी प्रश्नावली तयार करून, तरी तुमचा रिपोर्ट चांगला होऊ शकतो. आणखीन तुम्हाला बघा तुम्हाला कोणत्या पद्धतीचं रिसर्च करायचं आहे, तर तुमची आवड मी कोणत्या एक का? हा विचारू का? हा विचारा. मी हायस्कूलवर शिक्षक आहे, तर मी अध्यापनाच्या पद्धती पारंपरिक पद्धतीने आधुनिक पद्धती ह्याच्यावर केले तर चालेल का? हो चालेल की. पारंपरिक अध्ययनाच्या पद्धती आणि आधुनिक अध्ययनाच्या पद्धती. आधुनिक पण आत्ताच्या याच्यामध्ये आधुनिक पद्धती. हो, पण तुमचा तो रिसर्च असणार आहे तो क्वालिटेटिव्ह असणार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे हं, प्रामुख्याने तो क्वालिटेटिव्ह रिसर्च असणार आहे. मग क्वालिटेटिव्ह चालेल. रिसर्चसाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, जास्त वेळ द्यावा लागणार. हं. हा, नाही, आता वर्षभर माझं आहेच की अध्यापन सुरू आहे. आहेच तर का? मग मी ते चालेल, तुम्ही तसा घेता येत असेल तर चालेल. तुमच्याकडे जसं मटेरियल अवेलेबल असेल तरी चालेल तुम्हाला, मग तसा विषय घेतला हो तर. हो चालेल की चालेल. ओके. आणखीन कोणाला बघा, आता एखादा विषय जर म्हटला की नाही, तर माझं स्पेशलायझेशन आहे कम्युनिटी स्टडीज. ठीक आहे. आता कुठलीही जर कम्युनिटी जर घेतली आपण, त्या कम्युनिटीचा कोणत्या पद्धतीने कसा अभ्यास करायचा त्याच्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देऊ शकतो. म्हणजे आता एक किती उदाहरण पानाचा देतो. प्रोजेक्ट करायचा आहे? आता त्याच्या संदर्भात काय मला पण नक्की माहिती नाही. पाटोळे सरांनी काय तुम्हाला कल्पना दिली नाही का? 100 पेजेस काल सांगितले त्यांनी. 100. 100 पेजेस. म्हणजे जवळपास हो तुमचा एमफिलचा थिसिसच झाल्यासारखं झालं ते. हो. हा, म्हणजे तुम्हाला तर आणखी तो प्रश्न राहिला आपला, पर्टिक्युलर एरिया वाईज कोण करणार आहे का? का विचारतोय मी, जर एरिया वाईज करणार असाल की नाही, तर तुम्हाला तो एरिया का निवडला याची जस्टिफिकेशन तिथे तुमच्या रिपोर्टमध्ये मांडणे गरजेचं असतं, लक्षात ठेवा. हाच आता मी समजा कोल्हापूर जिल्हा निवडला, बरोबर. मग आता मला कम्युनिटी स्टडी करायचा आहे. आता एखाद्या कम्युनिटी स्टडी करण्यासाठी मी काय केलं, कोल्हापूर जिल्हा निवडला. तिथल्या जमातीचा किंवा तिथल्या एखाद्या ट्राईबचा मला अभ्यास करायचा कोल्हापूर जिल्ह्यातला. मी कोल्हापूर जिल्हाच का निवडला त्याचं मला जस्टिफिकेशन द्यायचं असतं. आता मी ते कशा पद्धतीने देऊ शकतो? आता बघा, आता कोल्हापूर जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातला काय आहे, एक सधन जिल्हा म्हणून ओळखला जातो. म्हणजे शेतीच्या दृष्टिकोनातून सुद्धा आणि औद्योगिकरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा, बरोबर. हे माझं पहिलं कारण झालं. दुसरं कारण काय असणार आहे, शाहू महाराजांनी जे प्रयत्न केले सुधारणावादी, त्याची सुरुवात कुठून झाली, म्हणजे कोणासाठी म्हणतोय मी, आदिवासी जमातींसाठी जे प्रयत्न केले त्याची सुरुवात करवीर संस्थानातून झाली. त्याच्यामुळे इथं
इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये भटक्या जमाती स्थिरावण्याचं प्रमाण काय आहे, जास्त आहे. आणि मी पहिला सांगितल्याप्रमाणे की जर माझा सैद्धांतिक दृष्टिकोन जर सामाजिक परिवर्तन असेल तर कोल्हापूर जिल्हा हा आर्थिकदृष्ट्या आणि शेतीच्या दृष्टीने जर सधन असेल तर तिथल्या नैसर्गिक संसाधनांचा काय होत असतो, तेथील समाज जीवनावरती नक्कीच परिणाम होत असतो. म्हणजे सामाजिक परिवर्तनाला काय वाव मिळत असतो. म्हणून मी कोल्हापूर जिल्हा निवडलेला आहे. अशा पद्धतीचं जस्टिफिकेशन तुम्हाला प्रत्येक ठिकाणी देता आलं पाहिजे तुमच्या संशोधनाच्या संदर्भात. त्याच्यानंतर आणखीन तुमचं तुम्ही जे हे करणार आहात प्रश्नावली निवडणार जे काय असेल तुमचं, म्हणजे प्रायमरी डेटावरती असो, सेकंडरी डेटावरती असो, प्रश्नावलीच्या माध्यमातून तुम्ही माहिती संकलित करा किंवा मुलाखत अनुसूचीच्या माध्यमातून माहिती संकलित करा. तुम्ही तुमचा जरी क्वालिटेटिव्ह रिसर्च असेल त्याच्या संदर्भात करा. पण तिथं काय आलं पाहिजे, पूर्ण ह्याचं जस्टिफिकेशन तिथं आलंच पाहिजे, तरच त्या संशोधनाला काहीतरी अर्थ असतो. नाहीतर मी फक्त असं केलं असं म्हणून काही नसतं. तुम्ही का केलं त्याचं जस्टिफिकेशन तिथं आलं पाहिजे. त्याच्यानंतर जर कोण प्रायमरी डेटावरती करणार असाल, मुलाखत अनुसूचीच्या माध्यमातून माहितीची गोळा करणार असाल, प्रश्नावलीच्या माध्यमातून, तर एक सुद्धा स्पष्टीकरण तुम्ही देऊ शकता की मी मुलाखत अनुसूचित हॅलो सर. हां बोला. सर, कोल्हापूर जिल्ह्यातील महिला बचत गटावरती केला तर चालेल का प्रकल्प? चालेल की चालेल. पण आता तो कसा होणार माहिती का, कोल्हापूर जिल्ह्यातील करू नका. कोल्हापूर जिल्हा लय मोठा आहे. आपला कोल्हापूर जिल्हा आहे तो मोठा आहे खूप. तुमच्या गावातील एखाद्या बचत गटावरती किंवा 2-3 गावातल्या बचत गटावरती केला तरी चालेल. किंवा असा विषय घ्या की महिला सक्षमीकरणातील बचत गटाची भूमिका, असा जरी विषय घेतला तरी चालेल. आणि 2-3 बचत गट घ्या आणि त्याच्याकडून त्या ज्या सदस्य आहेत ना बचत गटाच्या त्यांच्याकडून माहिती संकलित करा, एखादी प्रश्नावली तयार करून किंवा मुलाखत अनुसूची तयार करून. तुम्हाला जे योग्य पडते ते, मला वाटते मुलाखत अनुसूचीच सुटेबल होईल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर जे काही उद्दिष्ट आहेत ती साध्य करण्याचा प्रयत्न करा त्या संशोधनाच्या माध्यमातून. हां बोला. ऊसतोड कामगारांच्या समस्या असा विषय घेतला तर चालेल का? हो चालेल चालेल. तुम्ही कोणताही विषय घेऊ शकता. पण आता ऊसतोड कामगार तुम्हाला मिळणार का? आता बंद झाले थोडा का, होय आता कारखाने बंद झाले. हां मग तेच की, मग आता असा एक मुद्दा येतोय त्याच्यामध्ये. तुम्ही मग सर कुठलाही विषय प्रोजेक्ट घ्या. असा पूर्ण लिहूनच असं द्यायचा, टाईप करूनच असणार आहे प्रोजेक्ट आता. टाईप करून असणार आहे काय? हो हो, पूर्ण टायपिंग मध्ये असणार आहे प्रोजेक्ट तुमचा. सर, अंगणवाडीवरती जर केलं तर चालेल का? हो चालेल की. तुम्ही कुठलाही विषय घेऊ शकताय. अंगणवाडी सेविका घ्या, आशा वर्कर्स घ्या, कुठलाही घ्या. अशा वर्कर्सवर सुद्धा छान प्रोजेक्ट होतो बघा. म्हणजे एखाद्या गावात किती 2-3 गावात एक तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तिथून आसपासच्या 5-10 गावामध्ये 100 आशा तरी असतील. ते तुम्हाला कार्यक्षेत्र पण छोटं पडतं, माहिती गोळा करायला पण सोपी मिळते आणि त्यांच्याकडून माहिती ही ऑथेंटिक मिळते अशा वर्कर्स करून. त्याच्यामुळे ती माहिती तुम्ही घेऊ शकता त्यांच्याकडून. कसं आहे, मी ऑलरेडी अंगणवाडी मदतनीस आहे ना, बऱ्यापैकी त्यातील मला माहिती आहे. हां मग चालतंय सोडा. मग तुम्ही घेऊ शकता अंगणवाडी मदतनीसांच्या समस्या किंवा त्यांच्या अपेक्षा मागून काही घेऊ शकता तुम्ही विषय. हो, अंगणवाडी मदतनीसांच्या समस्या जरी घेतल्या तरी चालेल. बरं. म्हणजे तो तुम्हाला सुटेबल होईल असं मला वाटतं. तेच ना. आणि ऑन जॉब ट्रेनिंगचा पण आम्ही केलता ना प्रोजेक्ट. हो केलता का? मग तो गेल्या वेळी दिलता. मग त्याच्यानुसार बऱ्यापैकी माहिती ऑलरेडी आहेत ना आमच्याकडे. हां चालतंय मग तसं. सर, गेल्या वेळेचा विषय आणि ह्या वेळेचा विषय सेम असला तर चालेल काय? काय? गेल्या वेळी प्रोजेक्टचा एक विषय होता तोच आता घेतला तर चालेल काय? काय होता विषय तुमचा? अंगणवाडी सॉरी महिला बचत गटांचा होता. महिला बचत गट मग कसं असतं, तोच ठेवू नका. जर तो विषय ठेवला तर क्षेत्र बदला, कार्यक्षेत्र बदला त्याचं. चालेल सर. हां पण तिथं मी तुम्हाला सांगितलं की नाही, कार्यक्षेत्र स्पष्ट तिथं मांडणी आली पाहिजे. त्याला समर्पक असं तर्कशुद्ध मांडणी आली पाहिजे तिथे, लक्षात ठेवा. सर, समस्या चालतात काय? का समाजातली समस्याच पाहिजे? नाही तसं काय नाही, चालतं की तुम्हाला कुठलाही विषय तुम्ही घेऊ शकता. एखादं समाज सुधारणाचं कार्य वगैरे घेतलं तर? नाही ते तुम्हाला त्या तुमच्या ह्याच्यामध्ये चौकटीत बसवता आलं पाहिजे. आपल्या समाजशास्त्रीय चौकटीमध्ये बसवता आलं पाहिजे ते. पुराची परिस्थिती पूरग्रस्तावरती चालतंय की.
म्हणजे आमचं गाव कसं पूरग्रस्त आहे त्यामध्ये त्याची माहिती घेतली चालेल काय? हो चालते. पूरग्रस्तांच्या समस्या घेतल्या तरी चालते. हा चालेल सर. हा, पूरग्रस्तांची समस्या घेतल्या तरी चालते, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येणार नाही. बरं, आता एक सगळ्यात महत्त्वाचं बघा, एक 2 मिनिटात तुम्हाला सांगतो तुमच्या संशोधन अहवालाचे घटक काय काय असतील. पहिला जो असेल तो इंट्रोडक्टरी पार्ट असणार आहे तुमचा, म्हणजे प्रास्ताविक असणार आहे तुमचं, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही संशोधन विषयाची पार्श्वभूमी थोडक्यात स्पष्ट केली तरी चालतं प्रस्तावनेमध्ये. त्याच्यानंतर संशोधन किंवा संशोधन विषयाचे वर्णन आले पाहिजे, त्याच्या समस्येचे. त्याच्यानंतर उद्दिष्ट गृहीतक आली पाहिजेत. त्याच्यानंतर संशोधन पद्धतीची सपशेल मांडणी म्हणजे सखोल मांडणी त्याच्यामध्ये आली पाहिजे. त्याच्यानंतर संशोधन कार्याचे संघटन, म्हणजे आता जे तुमचं संशोधन कार्याचे संघटन म्हणजे काय, तर तुम्ही जे डेटा कलेक्ट केलेला आहे त्या डेटाचं ॲनालिसिस, मग तो प्रायमरी असो किंवा सेकंडरी असो, त्याचं ॲनालिसिस तिथं येणं गरजेचं आहे. म्हणजे तो तुमच्या त्याचा प्रस्तावना झालो काय म्हणाला? काय म्हटलं? प्रस्तावना झाल्यानंतर काय कुठला मुद्दा म्हणाला? समस्या किंवा संशोधन विषयाचं वर्णन. तुमची संशोधन समस्या असणार आहे की नाही, त्याची मांडणी तिथे समर्पक शब्दात आली पाहिजे. सर जरा मुद्दे पहिल्यापासून सांगा, लिहून घेतो आम्ही. प्रस्तावित घ्या पहिला. 1 मिनिटच ना. प्रस्तावित. हां, त्याच्यानंतर समस्या किंवा संशोधन विषयाचे वर्णन, तर्कशुद्ध तिथं विश्लेषण पाहिजे त्याच्यामध्ये. समस्या मांडताना तर्कशुद्ध विश्लेषण असं म्हणा. त्याच्यानंतर संशोधनाची उद्दिष्ट, त्याच्यानंतर गृहीतक. चौथं काय म्हटलं सर? गृहीतके. आता हा, संशोधनाची उद्दिष्ट आणि गृहीतके हे मी सांगितलं मगाशी, एकमेकावरती अवलंबून पाहिजेत, म्हणजे इंटरकनेक्टेड पाहिजेत, सहसंबंधित पाहिजेत, लक्षात ठेवा. तर तुमचा म्हणजे तुम्ही योग्य न्याय देऊ शकता तुमच्या विषयाला. त्याच्यानंतर संशोधन पद्धती, रिसर्च मेथोडॉलॉजी, म्हणजे कोणते कोणते मी घटक सांगितले मगाशी ते सगळे रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये त्याचा समावेश करा. त्याच्यानंतर संशोधन कार्याचे संघटन, म्हणजे तुमचे जे काही जे 2-3 चॅप्टर असतील, तर समजा कोणाचा तरी प्रायमरी डेटावरती आहे, त्याचे 2 चॅप्टर होतात डेटावर, प्रायमरी डेटावर, म्हणजे त्यांनी मुलाखत अनुसूचीच्या क्वांटिटेटिव्ह डेटावर म्हणा, थोडक्यात क्वांटिटेटिव्ह डेटावरती 2 चॅप्टर होतात, त्यांचं ॲनालिसिस करून 2 चॅप्टर होतात, त्याची तिथे माहिती आली पाहिजे. किंवा क्वालिटेटिव्ह एखाद्याचा रिसर्च आहे, बरोबर, त्यांनी काय केलेलं आहे, एका चॅप्टरमध्येच मांडणी केलेली आहे, किंवा 2 चॅप्टरमध्ये किंवा 3 चॅप्टरमध्ये जे काही चॅप्टरची मांडणी केलेली आहे तिथं आली पाहिजे. संशोधन कार्याचे संघटन, म्हणजे 2 चॅप्टर 3 चॅप्टर जे काही तुमचे असतील ते आले पाहिजे. त्याच्यानंतर विश्लेषण आणि निर्वचन. त्याच्यानंतरचा भाग आहे कन्क्लुजन्स, म्हणजे निष्कर्ष, म्हणजे ठळक निष्कर्ष. संपूर्ण निष्कर्ष तर आलेच पाहिजे, पण शेवटी काय मांडायचं आहे, ठळक निष्कर्ष मांडायचे आहे तुम्हाला त्याच्यामध्ये. आणि तुमचं संशोधनाचं स्वरूप कसं असेल त्याच्यावरती आधारित सूचना असतील, शिफारशी असतील किंवा उपाययोजना असतील. तुमच्या संशोधनाचं स्वरूप जसं असेल त्याच्या आधारे तुम्ही हे डिफाईन करू शकता की माझं इन्फॉर्मेटिव्ह आहे का रिकमेंडेटिव्ह आहे, किंवा मला काही उपाययोजना सुचवायचे आहेत, त्या पद्धतीचं तुम्ही तिथे तुमचं शेवटचं प्रकरण लिहू शकता. आणि शेवटचं काय, परिशिष्ट म्हणजे अपेंडिक्स, त्याच्यामध्ये तुमच्या मुलाखत अनुसूची असतील किंवा तुमचे काही समजा डॉक्युमेंट्स असतील, ते डॉक्युमेंटेशन केलेलं असेल किंवा तुमचे फोटोज असतील, या पद्धतीची मांडणी बिब्लिओग्राफी सगळी परिशिष्टामध्ये घालायची. म्हणजे अशा पद्धतीने काय तुमचा संशोधन अहवाल असला पाहिजे. हॅलो. हां बोला. सर नमस्कार. मला एक विचारायचं होतं, म्हणजे आपण जो आता प्रोजेक्ट बनवणार आहोत तो समाजातील कुठल्याही घटकांवर आपण चॉईस करायचा की काही विषय देणार आहेत विद्यापीठ? नाही, त्याच्याबद्दल तुम्हीच निवडलेला बरं आहे मला वाटतं. म्हणजे कन्फर्म आहे का, म्हणजे आम्हीच करायचं आहे? काही कल्पना नाही, ते विद्यार्थ्यांनाच निवडायचा असतो असं माझ्या माहितीप्रमाणे. फक्त पाटोळे सरांशी एकदा चर्चा करा, पाटोळे सर तुम्हाला सांगतील. ओके ओके, धन्यवाद. एकदा फक्त स्क्रीन ऑन करता का, आपण एक स्क्रीनशॉट घेऊया.
सर रिसर्च मेथडॉलॉजी म्हणजे हे आम्हाला समजण्यासाठी आम्ही बेसिक कोणतं मेथडॉलॉजीचं पुस्तक रेफर करू शकतो? काय म्हटलं? रिसर्च मेथडॉलॉजी म्हणजे आता हे आम्हाला जे करायचं आहे ना प्रोजेक्ट, त्या संदर्भात आम्हाला योग्य गाईडलाईन मिळतील असं रिसर्च एखादं पुस्तक कोणतं आम्ही रेफर करू शकतो? हा हा, एक मिनिट राम आहुजांचं पुस्तक आहे. ओके, रामा. राम आहुजांचं रिसर्च मेथड्स म्हणून पुस्तक आहे. एकदम सोप्या भाषेत आहे, तुम्हाला ते समजेल. ओके, चालेल. थँक्यू सर. हा, ते वापरलं तरी तुम्हाला पूर्ण तुमची रिसर्च मेथडॉलॉजी टॉपिक कव्हर होऊन जाईल त्याच्यामध्ये. हा, चालेल सर. ओके, थँक्यू. आणखीन कोणाला काही शंका असतील? आहेत का कोणाला काही शंका आणखीन? नाही आहेत ना? आणखीन जर काही शंका असतील तर पाटोळे सरांच्याकडून माझा नंबर घ्या आणि मला कॉल केला तरी चालेल. ठीक आहे, ओके सर. संपूया का सेशन आपलं? संपूया का? हा सर, चालेल. ओके हां सर. ओके, ठीक आहे.